ढोल्या पेशंट आला, भरपूर घाम येतो, सारखा पुसतो ना सर मनाकडून बरेचदा तो निधळतो, दिसतं की तिथं ओलं झालं इकडे जांघेच्या इकडं याच्या इकडं, अशा गोष्टी दिसल्या की मग मेदोष. मग कुठे आले मेदोष आतापर्यंत? महामंडळाची काढा, असनादी काढा, आरोग्यवर्धिनी. मग तुम्ही किती स्पेसिफिक झालात त्यातलं पण निवडा. हे पास झालं सर खूप जण अपेक्षा आहे. म्हणजे हे स्काय इज द लिमिट, लोअर एम इज क्राईम. म्हणजे मला यातनं एकच देता आला पाहिजे की तू हा आरोग्यवर्धिनीचा पेशंट असं मोठे वैद्य म्हणतात. हा कोणाचा? हा त्रिफळाचा पेशंट. का? तो फिट्ट बसवत त्याला अख्खाच्या अख्खा हे 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 सगळं मॅच होतंय. तसं आपलं एम पाहिजे की आय शुड बी एबल टू डिफरन्शिएट सच अ लेवल की मला बरोबर तो तिकडे बसला आणि फट बराच झालं पेशंट. इजंट इट? म्हणजे असं व्हायला करायला आवडेल की नाही असं आपल्याला? याला सिद्धी म्हणतात, चिकित्सा नाही सिद्धी. पुढची गोष्ट आहे. काल मी म्हटलं होतं की आपण काही गोष्टींमधनं सुद्धा गंमत बघूयात की कशी कशी शिकायला मिळते. म्हणजे लक्षात घ्या की माझे काही गोष्टी फार माहिती आहेत असं नाही, पण ग्रंथांमध्ये चरक्षुरी वाग्भटामध्ये काही काही गोष्टी रूप सांगितलेलं आहे. आणि परत तुम्ही विचार करा की हे जी ग्रंथ आहेत हे दे आर क्लिनिकल बुक्स. मग त्यांना मनोरंजन म्हणून लिहिलंय का की साहित्य क्रिएट करायचं की सगळ्यांनी वाव म्हणायचं? मग गोष्टी तुम्हाला सापडते का हॅरिसनमध्ये गोष्ट की देअर वॉज अ पेशंट ऑफ जॉन्डिस वगैरे? नाही ना. आणि आम्हाला तर पुरा लोक असे भेटले होते, बसले होते, असं झालं, तो राक्षस मेला, हा जिवंत झाला. काय प्रश्न पडायला पाहिजे ना, काय संबंध? यू टीच अस सायन्स ना, वाय आर टॉकिंग समथिंग एल्स? तर त्यातनं प्रत्येक वेळेस देर इज म्हणून मला काय म्हणतो सगळे लोक म्हणतात की आपल्याकडे नॉन क्लिनिकल असं काहीच नाहीये. हे म्हणजे ते काय म्हणते जे काय हार केलेत क्लिनिकल नॉन क्लिनिकल नावाचे हे अत्यंत विचित्र हार आहेत. चरक संहिता नॉन क्लिनिकल, द्रव्यगुण नॉन क्लिनिकल, रसशास्त्र नॉन क्लिनिकल, मग क्लिनिकल काय? आणि तो बसून शिकवायचा दिवसभर. सांगायचा मुद्दा काय की ईच अँड एव्हरी लाईन इज क्लिनिकल. ती विजन बघायला पाहिजे. मग क्लिनिकल म्हणजे काय? प्रत्येक वेळेस औषध वाढायचं का? वैद्यत्व, व्यवहार, दवाखाना, चतुष्पाद हे सगळीकडे येतं. ज्वराची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, ज्वराची उत्पत्ती. मी ते आता काय रंगून वगैरे सांगणार नाही, मला जमत पण नाही फारसं त्या प्रकारे. की कसं झालं उत्पन्न ज्वर? दक्षाचा यज्ञ चालू होता, त्याने जो डिझर्विंग जो त्याला आहुती द्यायला पाहिजे शिवासाठी दिली नाही, त्याला बोलवलं नाही, म्हणजे थोडक्यात अपमान केला. मग कोण खवळलं? मिसेस शंकर. त्या म्हटलं की यार हे चुकीचं आहे, दोघांना बोलायला पाहिजे तुम्ही ना. म्हणजे आपलं आजकाल होतं मान की नाही आम्हाला पत्रिका नाही आल्या, आम्ही जात नाही लग्नाला. ती म्हटली की यार घरची लोक आहेत, माझे वडील त्याला बोलवत नाही, त्याला अर्थ नाहीये काही. आणि चिडली भयंकर. शंकर अदरवेज पटकन चिडला की चिडला, पण अदरवेज तो म्हणतो की ठीक आहे बाबा, काय बाबा तू भोगेल त्याचं काय ते. पण ती म्हटली नथिंग डुईंग, गेली त्या तिकडे गेली, वडिलांवर खवळली आणि डायरेक्ट काय झालं, ती अग्नीमध्ये उडी मारली आणि तिचा नाश झाला. हे कळल्यानंतर मात्र काय झालं, शंकराचं शंकर त्याला रुद्र म्हटलंय, त्याच्या नावावर बघा रुद्र, त्याचं काय झाला तिसरी आग. आणि काय झालं त्याच्यातनं क्रोध, म्हणजे त्याला मुळात क्रोधातनं अग्नी. आणि त्याने काय केलं, दक्ष अध्वर ध्वंस, त्याने यज्ञाचा सगळं समारंभ आहे तो जाळून टाकला. ही स्टोरी झाली. आता यज्ञ जाळला, दक्ष प्रजापती म्हटला यार मेरी तो लग गई, तर म्हटलं आता प्लीज माफ करा मला. कोणी देवाला म्हटलं माफ करा की माफ करतो, म्हणून त्याला देव म्हणतो आपण. तो असं रिव्हेंज करत नाही, आता बघ दाखव तुला माफी काय मागतो. तो म्हणे ठीक आहे हरकत नाही, तुला कळलं नाही चुकलास तू, मला त्याचं करायचं होतं. मग आता तो म्हटला, जो बाहेर आला होता क्रोध नावाचा, ज्यांनी नष्ट केलं, तो जो हे होता व्यक्तिमत्व, तो म्हटला की आता मी काय करू, माझं काम करून झालं आता, आणि मी तुमच्यापर्यंत उत्पन्न झालोय, तुम्ही स्वतः अमर आहात, म्हणजे मी पण अमर आहे, तर मग तुम्ही मला काहीतरी एम्प्लॉयमेंट द्यायलाच पाहिजे, काहीतरी कामाला लावायलाच पाहिजे. तर म्हटलं, शंकर म्हटलं हरकत नाही, तू काय कर आता इथं नको थांबूस, तुझा पृथ्वी तलावर म्हणजे आपल्याकडे, आणि जे जे अपथ्य करतील त्यांच्यामध्ये जाऊन तू ज्वर हो. चरक चिकीचा तिसरा अर्ध काढतोस. एक सूत्र खूप छान आहे, दुसरी वेळ बघा, देहिनम नाही निर्दोषम ज्वरा हा समुपसेवते. म्हणजे दोन नकार म्हणजे एक होकार, असं ग्रंथामध्ये असतं बरं, व्यवहारात नका घेऊ असं. तर की निर्दोष देहामध्ये ज्वर समुपसेवते न, म्हणजे तुमचा देह निर्दोष असेल विथ रिस्पेक्ट टू रजतम ऑल्सो आणि वातपित्त कफ असो, तर तुम्हाला आयुष्यात ज्वर होऊ शकणार नाही.
आता होऊ शकणार नाही हे मी व्यवहारात झालं. नाही ज्वरम समुपसेवते, खाली चक्रपाणीने काय म्हटलंय, समुपसेवते इति भाषया भूतविशेष रूपस्य ज्वरस्य आवेशम दर्शयती. ज्वर हा माणसामध्ये प्रवेश करतो. नाहीतर सगळ्यांनी समजा ताप येणं म्हणतो ना आपण त्याला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ज्वराचे हेतू म्हणजे कोणते, सगळे हेतू. म्हणजे फार ते तुमचं ती म्हटल्याप्रमाणे ते बस्तीचा अतियोगापासनं ते पाणीपुरी खाण्यापासनं त्या अति बोलण्यापासनं ते एव्हरीथिंग कॅन बी पोटेन्शियली अ हेतू ऑफ ज्वर. पण याचा अर्थ दोषप्रकोप होणं आणि ज्वर होणं याच्यामध्ये फरक आहे की नाही. ज्वराला संपत्ती लागते सगळी, तर मला माहिती आहे आमाशयात गेला, अग्नीला फेकला, तिकडे संताप पाडला, स्वेदावरोध झाला. आता ही संप्राप्ती आहे, ही घडण्यामागे कोण कारणीभूत आहे लक्षात घ्या. वातज्वरामध्ये पण टेम्परेचर वाढतं, कफज्वरामध्ये पण टेम्परेचर वाढतं. खरं उलटं व्हायला पाहिजे. वाताचा गुण कोणता, शीत का उष्ण. कफाचा गुण कोणता, शीत का उष्ण. मग टेम्परेचर वाढलं का. अग्नी विमार्ग मंद झालं, मंद नाही, त्याने काय केलं मग कालसारखं यहां से उठाया और वहां पे जाकर रख दिया. मग जिकडं अग्नी पाहिजे तिकडं नाही, जिकडं अग्नी नकोय तिकडं आहे. इकडं अजीर्ण अग्निमांद्य, इथं संताप. पण हे सगळं करायचंय म्हणजे हे कोण कोण करतं, वात करतं, पित्त करतं, कफ करतं. म्हणजे थोडक्यात काय करतो, वात आमाशयात जातो, तो अग्नीला सोबत घेतो आणि जातो शाखेमध्ये. पित्त घेतो, शाखेत जातो, ॲज पर द ज्वर प्रकार. आता पित्तामध्ये काय होतं, पित्त कसं स्वतः पण उष्ण गुण आहे, प्लस अग्निसोबत आहे, संताप खूप जास्त. वात किंवा कफज्वरात काय होतं, वाताचा गुण कोणता आहे, अग्नी कसा आहे, म्हणून मग थंडी वाजून ताप. ते भांडत नाही एकमेकांशी, तुम्ही उष्ण मी शीत का असं नाही करत. आपण दोघं मिळून त्रास देऊयात. हो, आता ही बुद्धी का झाली लक्षात घ्या. असं करूयात वाताला किंवा कफाला, बुद्धी म्हणजे शब्द व्यवहारिक वापरतो बरं, बुद्धी म्हणजे काही जिवंत असं नाही की अग्नीला घ्यायचं सोबत आणि शाखेत जायचं. कफाने पण अग्नीला सोबत घ्यायचं, शाखेत जायचं आणि अग्नी विझवायचं पण नाही किंवा अग्नीने कफाला विझवायचं नाही. हे होण्यामागे हा रुद्राचा संताप कारणीभूत आहे. जोपर्यंत ज्वर नावाचं जे काही व्यक्तिमत्व आहे, जे पंचमहाभूताच्या पलीकडचं आहे, सूक्ष्म आहे, हे शरीरामध्ये प्रवेश करत नाही. म्हणजे थोडक्यात मी पाणीपुरी खातोय, कसलं त्याचं वर्णन आहे ना त्याचं. हो, तो त्याला ती 3 तोंड आहे, 6 जिव्हा आहे, त्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. त्याचं म्हणजे मूर्तिरूप सांगितलं अलीकडे सूत्रामध्ये, मी गेलो नाही. अगदी बरोबर आहे, किती सांगितलं वर्णन करून की तो असा असतो. तरी खाली म्हटलं ना, खाली हे बघा, ज्वरा त्रिपाद त्रिशिरा, 3 डोकी. म्हणजे ह्याच थोडक्यात काय, ही समथिंग मेटाफिजिकल. पण तो घुसल्याशिवाय ज्वर होत नाही. म्हणजे तो असला की मग तो दोषप्रकोपाला ड्राईव्ह करतो की आता असं व्हायचंय. आणि म्हणून प्रत्येक ज्वरावर संताप असतो. का, कारण तो संताप उत्पन्न झाला होता शंकराच्या 3ऱ्या डोळ्यातून. तो कसा उत्पन्न झाला होता, शंकर तो चिडलेला आणि त्यांनी जाळ लावला. कसा जाळला त्यांनी यज्ञाला जाळलं. म्हणजे अग्नीने काय केलं, अग्नीने यज्ञाचा नाश केला. इथं पण संताप होतं आणि अग्निमान्य दोन्ही सोबत आहे. समजतंय ना. आणि म्हणून गोष्टींमध्ये काय कळतं आम्हाला, ज्वराचा स्वभाव कळतो की संताप उत्पन्न होणे का होतंय. वातज्वरामध्ये पण संताप आहे, कफज्वरामध्ये संताप आहे. हे का होतंय, कारण मुळात त्याची उत्पत्ती ज्वराची जशी आहे तसं तो वागणार आहे. आपण म्हणतो की आमच्या रक्तामध्ये असं आहे, असं असतं की बढाई. म्हणजे काय असतं, ते यांच्याकडे जाती प्रसक्ता, कुल प्रसक्ता. तुम्ही कोल्हापूरला गेलात, सगळेच पहिलवान त्या प्रकारचे म्हशी दूध पितील, कुस्त्या करतील. हे रक्तामध्ये काय, कारण त्याचे भाव पिढ्याने पुढे आहेत. तसं येते की ज्वर हा तेव्हापासून तसाच राहिला येतो. आणि म्हणून ज्वराचा कोणताही हेतू अल्टिमेटली लँड कुठे होतो, संतापामुळे लँड होतो. अशीच गोष्ट. म्हणजे तुम्हाला थोडंसं वेगळं अजून सोपं उदाहरण सांगतो. लसूण माझं आवडतं आहे ती गोष्ट. लसूण हे काय सांगितलंय वाघबुडांनी, शेवटून 2ऱ्या अध्यायामध्ये रसायन सांगितलेलं आहे. वावृतवातामधलं उत्तम रसायन आपण चिकित्सेमध्ये फार कमी वापरतो अनफॉर्च्युनेटली. पण लसूण हा धार्मिक याच्यामध्ये वापरतात का, खातात का? निषिद्ध आहे की नाही. उलटा खूप, तुम्ही कोणत्याही संस्कृती बघा, कांदा लसूण असतं की नाही. आजकाल जैन म्हणतात त्याला, जैन फूड एवढं ते रेलेव्हंट झालंय. का नाही खायचं लसूण बरं, बरोबर की नाही. त्यांचं काय सांगितलंय की मनावर त्याचे परिणाम हे चांगले होत नाहीत. का, मग तुम्ही म्हणता की औषध खूप भारी आहे, रसायन सांगितलंय आणि रोज खाऊ नका.
उत्पत्ती काय सांगितली गोष्ट माहिती का? कोणाला माहिती? छोटी गोष्ट आहे. परत समुद्र मंथन, हो की नाही, लॉंग लॉंग गो. मग काय झालं शेवटी? देवांनी काय चपलू शिकले की देवांनी काय केलं? देवांनी की आता ह्याने जर अमृत पिलं तर आपली बोंब आहे. मग काय केलं त्यांनी? मग कोण आलं तिकडं? ते विष्णूने कोणाचा अवतार घेतला आणि काय केलं? ते म्हणे मी वाढते, यांना गोड शिरा, यांना अळणी शिरा, अशा दोन त्यांनी रांगा बसवल्या. केलं की नाही असं ते? की आणि मग मात्र कोणा इथलं काय कळलं? राहूला कळलं कुछ तो गडबड है दया, ये चल रहा है ना कुछ तो, ये सर्वे में कुछ तो अलग पोरस रहे यहाँ पे. आता तो म्हणला लोकांना सांगत बसण्याला वेळ नाहीये. त्याने काय केलं? त्यांनी रूप बदललं स्वतःचं. तो स्वतः देवासारखा बसला होऊन, ते सगळं ते काय बाबा ते ऑर्नामेंट्स, ज्वेलरी, सगळं ते कपडे, आणि जाऊन त्यांनी लाईन वेगळी बदलली. त्याने तो म्हणला आपण व्हीआयपी जाऊन बसू, आणि त्याला पण त्यांनी ते वाढलं खरोखरच अमृत. त्यांनी पिता पिता विष्णू, मधल्या गोष्टी मला लक्षात नाही, त्या मोहिनी रूपी विष्णूला कळलं की हे हमसे हमारा नाही आहे, हे फितूर आहे. त्यांना काय केलं त्यांनी? त्याचं असतं त्याच्याकडे काय आहे? सुदर्शन चक्र, ठपाक शिरच्छेद केला. तोपर्यंत काय झालं होतं? त्याने ते तोंडात घातलं होतं, पण ते जाता ते काय झालं की त्याच्यामध्ये पोटामध्ये पूर्ण उतरलं नाही आणि त्याचा गळा चिरला गेला, आणि त्याच्यामध्ये मग काही थेंब हे गळ्यामधनं जमिनीवर पडले. समजतंय ना? आणि म्हणून तुम्ही जर आठवलं रामानंद सागरची सिरियल, त्याच्यामध्ये दाखवायचे असा एक चेहरा फिरतोय असा हवा आकाशात, तो राहू, आणि नुसतं धड फिरतंय. आता सिम्बॉलॉजी काय बघायची? मग कसं काय सर राहू अँड ऑफ काय पॉसिबल आहे का? तुम्ही याचं लॉजिक, म्हणजे लॉजिकपेक्षा तुम्ही याचं सिम्बॉल बघा की राक्षसाच्या मुखाचा संस्कार होऊन अमृत पृथ्वीवर पडलं आहे. काय ते अमृतच आहे, पण कोणाच्या तोंडातनं बाहेर पडलं? ते म्हणजे गळ्यातनं बाहेर पडलं राक्षसाचा. सो त्याचा आता एकच ड्रॉबॅक काय की तुम्ही रोज खाऊ नका, आहार नाहीये, पण तुम्ही विधिवत वापरलं तर ते औषध आहे. हे कशावरनं कळलं? गोष्टीवरनं कळलं. सेम तुम्ही चरक सूत्र सांग बघा, तैलवर्ग आहे बरोबर ना? तर तैलवर्गात त्यांनी काय सांगितलंय की तैलाचं सेवन कोण करायचे? रोज. दैत्याधिपतया हा, दैत्याधिपती म्हणजे कोण? दैत्यांचे राजे लोक. आणि त्यामध्ये कसे म्हणले? अत्यंत बलवान, समर म्हणजे युद्धामध्ये सगळ्यांचा पराभव करणारे. मग आता तुम्हाला मला जर युद्धामध्ये कोणाचा पराभव करायचा असेल तर तेल खायचं भरपूर, चालेल का? कारण आपण दैत्य नाही ना. आता सांगायची गरज आहे का चरकाला काही दैत्याधिपती? काय ठीक आहे ना बात, आम्ही काय लहान बाळात का गोष्टी सांगायला? सेवन कोण करायचं त्याचं? दैत्य करायचे. आणि त्यांचं म्हणून ज्यांना त्या प्रकारचं भूमिकेतनं परफॉर्म करायचं फिजिकली अग्रेसिव्हली, त्यांनी तेलाचा प्रयोग करणं ही गोष्ट बरोबर आहे. तुमचं माझं ते प्रयोजन आहे का? तुम्हाला दैत्यासारखं प्रकरण व्हायचं आहे का? मग म्हणून आपल्याला रोज, म्हणून आपल्याकडे फोडणी पण तुपाची सांगितली फोडणी. आपण तेलाचा अतिरेकी वापर करू सध्या. आता ह्या बारीक बारीक गोष्टी स्वरूप सांगितलंय. देव, दानव, दैत्य, ब्रह्मा आला, ब्राह्मे मूर्ती उत्तिष्ठेत. का? आम्ही 6ला पण उठत नाही. आम्ही म्हणजे मी सुद्धा सर म्हटलं की सर तुम्ही झोपा, आम्ही जाऊन येतो. म्हटलं ठीक आहे. काय ब्रह्ममुहूर्ताला उठत तुम्हाला? ब्राह्म का म्हटलं त्याला ब्रह्ममुहूर्त? ब्रह्म दिसला कोणाला सकाळी? दिसतो का असा 4 तोंडावाला ब्रह्म? ब्रह्म तोंड किती? 4 का 3? सॉरी 3 ना? 4 का 3? मतांतर आमच्याकडे आयुर्वेदामध्ये भरपूर स्कोप आहे मतांतर. किती आहेत? 4थं कुठे आहे? आपल्या जे हे ना राज्यचिन्ह सिंह किती आहेत? 3 का 4? 4था कुठे आहे? मग त्याला हे किती आहे? इसोफेगस किती आहे ब्रह्माला? इसोफेगस एकच. परत लक्षात घ्या, आपण काय समजून घ्यायचं की 4 तोंड म्हणजे काय? ही 4 वेदांची प्रतीक आहेत. आणि म्हणून तुम्ही जर ब्रह्ममुहूर्ताची टीका बघितली वाग्भटातली, अरुण तर खूप छान लिहितो, ब्रह्ममिती ज्ञानम, संपला विषय. वेद म्हणजे काय? सगळ्या आपल्या भारतीय परंपरेतल्या ज्ञानाचा सोर्स काय आहे? उपवेद म्हणतो ना आपण, वेदांग. म्हणून ब्रह्ममुहूर्त का म्हणायचं? तुम्ही जे रियाज करतात, जी लोक जे शास्त्रीय संगीतकार असतील, पारंपरिक जी लोक असतील ते असतील, ते कधी रियाज करतात? दुपारी करतात का 2 वाजता? संध्याकाळी पहाटे बसतात ते तंबोरा लावून. कारण ज्ञानग्रहणासाठी तुम्ही तेव्हा उठलात तर तेव्हापासून तुमची अख्खा जो टेम्पो सेट होतो तो ब्रह्मा म्हणजे कोण? तर ब्रह्म म्हणजे ज्ञान. आणि तुमचं ज्ञानग्रहणाचं जो काही तुमचं ट्युनिंग सेट होतं. आणि आता पुस्तक आलंय, सरांना माहिती असेल, 5 AM क्लब नावाचं पुस्तक आता लिहिलंय. आणि लोक अच्छा 5ला उठायचं असतं का?
म्हणजे गुरुची विद्या गुरुला, बरोबरच आहे ना, आपण नाही उठत ना. मग त्यांनी कोणी पुस्तक काढलं, त्या लेखक कोणी माहिती आहे का? मॉन्क हू सोल्ड हिज फेरारीवाला, रॉबिन शर्मा. म्हणजे त्याने मिलियन्स ऑफ कॉपी विकल्यात त्या. 5 AM क्लब नावाचं पुस्तक आहे, ब्रह्ममिती ज्ञानम. मुद्दा कळला? आता काढ्या बघायचे का परत गोष्टातले, की आयुर्वेद हा एवढा, म्हणजे त्याला सांगून द्या हरकत नाही, मी खुश आहे की तो त्या दृष्टीने लिहितोय. काय म्हणजे आमचा आयुर्वेद असा ओन करायची गरज नाही, सगळ्यांचा येतो. लोक उठायला लागले 5 वाजता, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही आम्हाला समोर दिलंय, स्पष्ट आहे. मग रॉबिन शर्मा सांगायची गरज नाहीये. आपण व्यवहारात अडत नाही, हा आपला करंटेपणा आहे, बाकी काही नाही. आपण आणलं तर लोक आणणार आहेत ते, ठीक आहे. सांगायचा मुद्दा काय की या गोष्टींमधनं आपल्याला स्वभाव कळतात. द्रव्य स्वभाव, व्याधी स्वभाव, हा स्वभाव तुम्हाला सांगून कळू शकत नाही. प्रभाव तुम्हाला ब्राह्मीचा, शेवटचं उदाहरण घे. ब्राह्मीचा प्रभाव काय माहिती आपल्या सगळ्यांना? मेध्य. ब्राह्मीचा रस कोणता? तिक्त. वीर्य कोणतं? शीत. विपाक कोणता? कटू. मग माझ्याकडे ब्राह्मी नाहीये तर मी कुटकी वापरू का? कुटकी मेध्य म्हणून का? सेम आहे. बरं चंदन वापरू का? चंदन. बरं मग कुठंच वापरतो? वासा, काहीतरी धमास, सगळं सेम आहे ना, एक्झॅक्ट सेम आहे सगळं. तिक्त शीत कटू. पण ब्राह्मी म्हटलं की मला ब्राह्मीच लागते. हे मला कशावरनं कळलं? ब्राह्मीचं कर्म नावावरनं कळलं. नाम विज्ञान, निरुक्ती विज्ञान. ब्राह्मी म्हणजे कोण? मिसेस ब्रह्मा, सरस्वती. कोणाची देवी आहे ती? आणि म्हणून मग ब्राह्मीपासून कोणता अरिष्ट करतात? सारस्वत अरिष्ट, सरस्वती. कशाला वापरतात? 2 गोष्टी महत्वाच्या. एक तर काय म्हटलं त्यांनी? स्मृती. दुसरी वाचा आहे ना, वाणी प्रसन्न हो. माझी सरस्वती माझ्या वाणीवर, ह्याच्या वाणीवर सरस्वती प्रसन्न म्हणतो आपण, उगाच म्हणतो का? आणि म्हणजे बघा की तुम्हाला तिच्या नावाची वनस्पती ही वाचेवर काम करते. हे आमचं क्लिनिकल ऍप्लिकेशन झालं. जटामांसी माहितीये ना, का म्हणतात त्याला? जटा बघितली कशी असते ती, मग मांसी का म्हणतात तिला? न नामरूप विज्ञानेनं. आता आपण कोण आहे? गोपा, अविपा, अजपा. मांसी का म्हणतात? सर मगाशी म्हटलं की नावातनं ज्ञान सुरू होतं. आणि मलाही माहिती होतं का? वाचून कळलेल्या गोष्टी आहेत त्या, म्हणून मी आपल्याला बढाया मारतोय. असं करा. आणि हे मला ऍप मधनं कळलंय का? ऍप म्हणजे काय? द्रव्यगुण निर्णयाचं एक ऍप आहे. त्यात त्यांनी प्रियवर शर्मांचे जे काय फोटो आहेत ना पर्याय नावांचे टाकलेत खाली. मांसी, मांसान अशती, मांसान लिहियती. त्याचं मला क्रियापद विसरलो मी. जी मांसाला खाते किंवा मांसाला खरडून काढते ती जटामांसी. आता हे करू मला माहितीच नाही ना. म्हणजे लेखन कर्म करणारी जटामांसी. आणि मांसी तुम्ही बघितलं ती जटामांसीचं स्वप्न जनन कर्म हे ऑलमोस्ट कोणी सांगितलं नाहीच आहे निघंटूमध्ये. त्याचं मुख्य कर्म सांगितलंय ते कुष्ठक नाही. जटामांसी मुख्य श्लोक काढले, भावप्रकाशले काढून बघा नंतर निघंटूतले, कुष्ठकनं कर्म सांगितलंय. मग सरनिकाल म्हटल्याप्रमाणे झोप येत नाहीये का? दृष्टी आहे का? जागरणाचा हेतू आहे का? स्ट्रेस आहे का? आणि कुष्ठ आहे का? देन यू गेट अ ड्रग ऑफ चॉईस. मग पुढे जाऊन मांसवृद्धी आहे का? थुले आहे का पेशंट? नॉनव्हेज खाणार आहे का? कारण जटामांसी ही वृद्ध मांसाचा क्षय करते म्हणून तिला मांसी म्हणतात. म्हणजे हे कशावरनं कळलं मला? श्लोकावरनं कळणार का फक्त? मांस कामित्व कशावरनं कळलं? नावावरनं कळलं. अभिरू कोणाला म्हणतात? का म्हणतात? भिरू म्हणजे कोण? घाबरणारा. अभिरू म्हणजे जी वनस्पती भय कमी करेल. कसं कमी करेल? ओज वृद्धी करून करेल. आता ओजक्षयाची प्रत्येकाची प्रेझेंटेशन वेगळी असतील. काही ना यष्टी लागेल, काही ना शतावरी लागेल. म्हणजे ज्याला ओजक्षयामध्ये दचकते पटकन, भय की नाही ते असं बघायला मिळतं बरं, की आम्हाला ती भीती नाही वाटायची. आता मला सगळ्याची भीती वाटते. जरी दरवाजा खड्डीशी जोरात लावला तरी मला घाबरायला होतं. कोणी फटाका फुटला ते लहान मुलं दचकतात, कारण लहान मुलांमध्ये ओझे कमी असतं. म्हणजे तुमच्या माझ्यासारखे लोक दचकायला लागली इतकुशानी गोष्टी तर काय होईल? याचा अर्थ की भिरुत्व आलंय. मग ते कसं कमी करायचं? मग ओजक्षय आहे का? बर. मग ओजवृद्धी करायची आहे का? बर. मग कोणतं ओजवर द्रव्य वापरायचं की जे अभिरू आहे ते वापरायचं? हे तुम्हाला रसविरेपाकावरून आयुष्यात कळणं शक्य नाही. दॅट इज व्याधी प्रभाव. दॅट इज नोन बाय स्टोरीज अँड नेम्स अँड डिस्क्रिप्शन्स. मुद्दा कळला?
सगळ्यांना ऐकून माहितीये का लघुमंजिष्ठादी कशा आहे ऐकून माहिती सगळ्यांना? महामंजिष्ठादी आणि लघुमंजिष्ठादी हे दोन काढे कुष्ठामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यातले हे दोन मुख्य जे काढे आहेत ते कुठे आले तर शारंगधरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला वाचायला ते बरे पडतील आणि व्यवहारामध्ये पण ते मिळतात. वैद्य मंडळी मोठ्या प्रमाणात वापरतात. हा विषय सुरू करण्याच्या आधी सगळ्यांना मगाच प्रत्येकाने आपापला कल्पना लिहिला ना आवडता कुष्ठाचा, त्याबद्दल आता विचार करा की आपल्याला खरंच किती माहिती आहे. म्हणजे एवढे डेप्थमध्ये माहिती असणं म्हणजे हे आपलं टार्गेट पाहिजे. एक कोणाकोणाचे नाव फक्त रानून सांगा मला, मी विचारत नाही. कोणकोणत्या कल्प लिहिला होता वहीमध्ये? एक कल्प लिहायला सांगितला तेव्हा आरोग्यवर्धिनी, अजून पंचनिक्त कृत गुगुळ, अजून गंधक रसायन, व्हेरी गुड, अजून गंधक द्युती, छान, अजून जे आतापर्यंत आलंच नाही कुठे या 4 कल्प. हे सांगायचा मुद्दा काय की तुम्हाला आवड तुमची ही खूप सिलेक्टिव्ह आहे अनफॉर्च्युनेटली, कारण माहितीच नाहीये. तुम्ही दुकानं बघितलेच नाही अजून, मॉलमध्ये जा आणि तुम्हाला अरे हा हे पण आवडू शकतं. हा अरे वा, ते फरक पडतो शेवटी की तुमच्या लेवलमध्ये म्हणतो की जसं मला लिहायला सांगितलं असतं आमचं थोडं जास्त स्पेक्ट्रम असला असता, सरांनी वाच लिहिला पुढचा. हे तुम्हाला अनुभव ज्ञान, पण तुमचं म्हणजे आम्हाला आमचे सर म्हणायचे की तुम्ही जर 5 वर्षांनी पण तेच औषध लिहित असाल तर तुम्ही अभ्यास करत नाहीये. याचा अर्थ औषध बदला का मुद्दा म्हणून? तसं नाही, पण तुम्हाला बारकावे, तारतम्य, एखादा स्पेसिफिक कल्प कळला आणि म्हणून की आताही तुम्ही जे 4 कल्प लिहिले तुम्हाला चॉईस किती होता कल्पांचा विचार करताना? 4 किंवा 5. आरोग्य गंधक रसायन यातले काहीतरी लिहूयात. फाईन, मी तिकडे बसलो म्हणून मला माहिती ती गोष्ट, यात वाईट म्हणत नाहीये, पण प्रवास इथं व्हायला पाहिजे. म्हणजे 5 वर्षांनी इच्छा काय पाहिजे? गुरुकुलात मला सरांनी शिकवायला बोलायला पाहिजे, हे टार्गेट पाहिजे. विद्यार्थी म्हणून तुम्ही येताच आहे आता, पण प्रवास हा इथं व्हायसाठी हे सगळे मधले कष्ट घ्यायला लागतील. हा एवढा अभ्यास करायचा आणि अवघड आहे का? हा म्हणजे छान वाटतं की बसून शिकवायला इथं, कोणाला आवडणार नाही ते. आणि मी काल समजून म्हटलं की बोलवतील कधी आपल्याला? जेव्हा आपण अभ्यास करतोय तो मांडू शकतोय तेव्हा बोलवतील. मग एवढा अभ्यास व्हायलाच पाहिजे, आपल्याला शेअर करता आलं पाहिजे. आणि म्हणून ही फक्त झलक आहे की तेच कल्प, तोच ग्रंथ, तेच लॉजिक. आतापर्यंत मी जे शिकवलं ह्याचं काहीतरी आउट ऑफ द होतं का? किंवा अननोन होतं का सिद्धांत? किंवा अशी वेगळीच भाषा वापरतोय का? नाही. फक्त अशा प्रकारे वाचायचं असतं, हे मला कोणीतरी शिकवलं, हे मी तुम्हाला शिकवतो, इतकंच गोष्ट आहे. हीच परंपरा आहे जी आपल्याकडे सांगितली अवतरणाची. आणि म्हणून ह्या प्रकारे मी मगाशी विजन डेव्हलप करा. तुम्ही समजा उद्या सगळं विसरून गेलात की कोणते कल्प शिकला होता, पण कल्पांचा अभ्यास कसा करायला सांगितला होता हे लक्षात ठेवलं ना, यू कॅन गो ऑन युअर ओन. समजलं? सो दॅट इज द क्रक्स ऑफ द स्टोरी. बिंग सेड दॅट आता कषाय पान ही कोणत्या धातुगत चिकित्सेची होते? कुष्ठ चिकित्सा. क्वाथ, रक्त. लक्षात घ्या, बारीक बारीक हे असतात की रक्त धातू कसा आहे? द्रव आहे. आणि पाण्यामध्ये पटकन एखादी द्रव गोष्ट सहजपणे मिसळणार आहे. पाण्यात दूध टाकलं, पाण्यात ताक टाकलं, काय होईल? ते सहजपणे एकजी होणार आहे. पाण्यात चूर्ण टाकलं, ढवळा, म्हणजे ॲफिनिटी म्हणतो की त्याला आपण. ते सिमिलरली मला द्रव धातूपर्यंत पोहोचायचं असेल तर मी द्रव कल्पना वापरणं हे कधी पण योग्य असणार आहे. आणि तुम्हाला नंतर डोक्यात ठेवा फक्त की चरक चिकित्सा स्थानामधले जे कुष्ठाचे हेतू आहेत ते आणि रक्तदृष्टीचे जे विधिशोणिती अध्यातले हेतू आहेत ते कम्पेअर करून बघा. खूप जवळचं तुम्हाला कोरिलेशन सापडेल. असं वाटतं की तुम्ही रिपीट करताय का इकडून तिकडे हेतू. सांगायचा मुद्दा काय की रक्तदृष्टीचे हेतू आणि कुष्ठाचे हेतू हे खूप जवळचे आहेत, मॅक्सिमम ओव्हरलॅपिंग आहेत. आणि म्हणून तुम्हाला आपण मॅक्सिमम विचार काय करतो, जरी आपल्याला सप्तदूषी संग्रह माहिती असेल, सप्तद्रव्य संग्रह, तरी रक्त 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 का करतो आपण कुष्ठामध्ये? पण तो आहेच तेवढा दादा माणूस. आणि म्हणून कुष्ठामध्ये द्रवकल्पना वापरण्याचं सुद्धा महत्व नक्की आहे. जर तुम्हाला रक्तापर्यंत पोहोचायचं असेल, रक्तामध्ये तुम्हाला इंटरॅक्टिव्ह काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला काढे वापरणं आवश्यक असतं. आयडियली काढे हे ताजे वापरायला पाहिजेत. आपण आजचा व्यवहार कसा करतो सगळ्यांना माहिती आहे, पण मी तुम्हाला आयडियल दाखवतोय. आता व्यवहार दाखवला की आपण अजून कॉम्प्रोमाइज करतो. आपण आयडियल दाखवलं आणि व्यवहार दाखवला की आपला प्रवास वर व्हायला पाहिजे. की आता समजा सर म्हटल्यावर दारवी खदिरा निंब बडी मिळणं अवघड आहे का? नाही. पण आपलं सुचवून पेशंटला कन्व्हिन्स करून 4 पैकी एखादा वापरेल, त्याला खूप लवकर बरं वाटेल, ही व्यवहार कुठेतरी सुरू होईल. तो सिमिलरली हे जे काढे हे आता रेडी मिळतात बाटल्यांमध्ये, नो डाऊट. पण आपण विचार करताना की ताजे काढे वापरलं त्याचा इफेक्ट खूप वेगळा असणार आहे. ठीक आहे. आता जो मगाशी म्हटला होता जो अध्यायातला सूत्र 38 ते सगळ्यांना सापडलं का? निषोत्तमादी काय द्रव्य? वाचा बरं पहिल्या वेळ कोणीतरी मोठ्याने. निषोत्तमा हो की नाही? सगळी पहिली ओळ जी आहे सगळी ओळखीची द्रव्य आहेत की नाही?
आणि आता पुढचं मी दिलं की सिमिलरली हाच काढा हा थोडासा मॉडिफिकेशन होऊन कुठे आलाय, लघुमंजिष्ठादी नावाने आलाय. म्हणजे हाच काढा तुम्हाला साऊथ इंडियन कंपनीचा मिळतो निषत्तमादी कषाय म्हणून, आणि तो खूप कॉमनली वापरतात. आणि तोच काढा शारंगधरांनी फक्त एक ट्विस्ट दिलाय त्याला. त्याला काय ट्विस्ट दिलं शारंगधरांनी? याच्यामध्ये पाडभेद आहे ऍक्च्युली, देवदारू किंवा दारवी हे ऍड केलंय आणि पटोल काढून गुडची घातली. मी काम हे का दाखवतोय, योग कसे बनतात, कसे ट्विस्ट करतात आणि त्याची कशी परिस्थिती बदलते हे कळायला लागलं की मगाशी विचारला होता प्रश्न की सर आपण योग तयार करू शकतो का, त्यासाठी क्षमता यायला पाहिजे. मला वाटेल तो योग एवढं सोपं नाही येते, हे लोकांनी उगाच लिहिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये विचार काय करू शकतो आपण, कधीतरी ते करू शकू, पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या मागची लॉजिक्स माहिती पाहिजे. लक्षात घ्या, पटोला काढला आणि गुडूची आणि देवदारू घातलं आणि त्याने काय झालं, त्याच्या फलश्रुतीमध्ये काय ऍड झालं, वातरक्त. गुडची म्हटलं की वातरक्त माहिती की नाही आम्हाला आग्र्य, देवदारू पण आम्हाला वातरक्तामध्ये वाताग्नासाठी उत्तम वापरता येतं. आणि बाकी तर द्रव्य कॉमन काय तुम्हाला माहिती असेल, वातरक्त आणि कुष्ठाची पूर्वरूप एक्झॅक्ट सेम आहेत. वाघभटर म्हणतो की सांगत पण नाही, तो म्हणतो की मागे बघा असं सांगतो फक्त तो कुष्ठामध्ये वातरक्तामध्ये. एवढं का, त्यांच्यात कॉमन फॅक्टर कोणत्या दोघांमध्ये, रक्त. म्हणजे मला काय कळलं, मी अजून कंटेंट बघितले पण नाहीत, मला रस माहित नाही, वीर्य माहित नाही, विभाग माहित नाही अजून, तरी मला काय कळलं, हा काढा रक्तावर खूप चांगलं काम करणार. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट काहीतरी इनपुट देत असते. युनिट सर म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला काय बघायचं माहिती पाहिजे, मग दिसतं. कुठे बघायचं माहिती पाहिजे, तर कालचे हे सारखं तलवारीसारखं यू हॅव टू लुक फॉर दॅट. मग मला काय कळलं की रक्तावर मुख्यतः काम करणार हा काढा. फाईन. आता त्याने काय सांगितलंय, दोषग्नत्व, किती ब्युटी बघा. तोच कल्प तुम्ही काढा म्हणून वापरला तर दोषग्न काय काम करणार आहे, कफपित्ताच्या गोष्टामध्ये, आणि त्याच तुम्ही जर घृत केलं तर कुठे काम करणार आहे. किती भारी. म्हणजे डोकं वापरायची फार गरज सुद्धा नाही. एवढं तुम्हाला चरका वाघोड्यासारखं म्हणून सांगतोय, हा काढा चरकामध्ये पण आहे. आता गंमत बघा, एकच द्रव्यांचा संयोग, मग कोणीतरी विचारलं की चूर्ण वापरू का फक्त घृता अनुपानाने, फरक बघा कसा पडतो. काय सांगा अपेक्षित आहे की 30 द्रव्य आहेत, पण कषाय कल्पना बदलली. आणि काय बदललं, दोषघनत्व बदललं, पण काय नाही बदललं, व्याधिघनत्व नाही बदललं. म्हणजे हा सुद्धा योग व्याधी प्रत्यनिक आहे. असे जे योग असतात की कसे वापरा, मग बघितलं ना आपण, खदिरम सर्वथा एव, याचा अर्थ काय, चप्पा चप्पा जानता है. याचा अर्थ काय, केला कुष्ठ माहिती है आतून बाहेरून, ते फक्त मला ऍड्रेस लिहून द्या, वाता का पित्ता का कफ, मी जाके उसको उडाता हूं, कॉन्ट्रॅक्ट केलं तर त्याला माहिती की मला ठोकायचंय, तो फक्त मला सांग कोणाला ठोकायचंय. हे अशी कल्प असतात. त्यामुळे युक्ती आपल्याकडे येते परत. ती युक्ती वैद्य गुणानाम श्रेष्ठ हा योगो, मात्रा कालाश्रय युक्ती. तुम्हाला मात्र माहिती पाहिजे, काळ माहिती पाहिजे, हे सगळं सांगितलं चरकामध्ये. आणि मग तुम्ही हे उचललत की तुमचा बरोबर तो सूर्य हा तो जयद्रथ होतो. आता पुढचं बघायचं म्हटलं तर आता बघायला द्रव्य बघा सगळी, त्रिफला, निंब, पटोल, मंजिष्ठा, कुटकी, रक्त 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 कॉमन. म्हणजे कळतंच की परत कळलं, म्हणजे रिएम्फसाइजिंग द पॉइंट की रक्ताकडे चाललाय, रक्ताकडे चाललाय, रक्ताकडे चाललाय. आता दोषग्नत्व काय सांगून ठेवलंय, कफपित्त, रक्तगामी कळलं ना आपल्याला, कळलं. आता आपण शारंगधरामधला तर तो योग वाचला, थोडं मॉडिफाय केलाय, त्यात त्यांनी कुष्ठाचा प्रकारचा उल्लेख पण केलाय पुन्हा, पामा. मग आता मी फक्त कुष्ठ करण्यापेक्षा मला जर हे कळायला लागलं, हा पामा आहे, हा एका गोष्ट आहे, हे ददरू आहे, मी नंतर तुम्हाला हे दाखवीन प्रेझेंटेशन, मला आठवण कर, माझ्याकडे आता आहे ते कुष्ठाचंच आहे, की व्हिज्युअली कसं बघू शकतो आपण. तर पामा कुष्ठ कळला मला, संपला ना विषय. पामा लघुमंजिष्ठादी वेन बरं दिलंय, बरं स्पष्ट दिलंय. आणि मग बघितलं काय कळतं आम्हाला की जेव्हा खूपदा मला असं बघतं की बाबा वातरक्त आणि कुष्ठाचं प्रेझेंटेशन खूप सिमिलर जातं, की मला घोट्यामध्ये खूप दुखतंय, घोट्याला सूज आली आहे आणि तिकडे त्वगदृष्टी व्हायला लागली, तो कार्ष्णे आलंय, वैवर्णे आलंय तिकडं, की जेव्हा संप्राप्त्या या जळून जातात, की सिराकडे दृष्टी आहे, वातरक्ताचं एकमेकांना आवरण पण आलेलं आहे आणि त्याचं सगळं रिफ्लेक्शन मला त्वचेवर पण दिसतंय. असे पेशंट नक्की ओपीडीमध्ये येतात. अशा वेळेस मगासारखं की व्याधी संकर असेल किंवा उपद्रव स्वरूप असेल, पण दोघांनाही पूर्ण उरणारा कल्प असा मला सापडला तर माझं काम सोपं आहे, सरळ आहे. निषत्तमादी किंवा लघुमंजिष्ठादी ते काम करणार आहे. सो वेन यू कम अक्रॉस सच काइंड ऑफ कुष्ठ, पामा कुष्ठ किंवा वातरक्त कुष्ठासारखं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसलं, देन यू कॅन गो फॉर दिस काढा. समजलं? काही नाही समजा तुम्हाला तुमच्या गावात प्रॅक्टिस करता उपलब्ध नाहीये, कशा कल्पना करता येणार नाहीये, चूर्ण घ्या, मिक्स करा.
म्हणजे कुछ नाही ते कुछ तो सही, शेवटी द्रव्य आहेत ती. आता ही द्रव्य सोपी आहेत की नाही, तुम्ही किती कमीत कमी औषध ठेवली तरी ही नक्की असते ना तुमच्याकडे. त्रिफळा, निंब, सो कुष्ठासारखा व्याधी हा इतक्यातनं सुद्धा पुढे जाऊ शकतो तुमचं काम. यू नीड नॉट हॅव ऑलवेज समथिंग लाईक रसमाणिक्य आणि सुवर्णराज मंगेश्वर, असले चांगलीच गोष्ट आहे, पण व्यवहार अडता कामा नाही. आता यांचा मोठा भाऊ कोण, महामंजिष्ठादी. पुढचं आता महा काय तो बघा ना, एवढी द्रव्य आहेत. आम्हाला काय माहिती मंजिष्ठा सोडून, काहीच माहित नसतं आम्हाला. आम्हाला महा माहिती आहे, मंजिष्ठा माहिती आहे, आधीमध्ये कोण कोण आहे माहित नाही, आणि कुष्ठ माहिती. तेच म्हणतोय की मग आपण कोण झालो सगळे मेंढपाळ. ही परत सात्विक शिवी वाटते मला. काय म्हणजे असं वाटतं की नाही नाही, लिहिताना आपल्याला माहिती पाहिजे की कुठे आले, ऍटलिस्ट काय महत्वाची द्रव्य कोणती आहेत. जर ते माहित नसेल तर मग तो व्यवहार नाही. म्हणून आता ही सगळी द्रव्य बघा, फक्त आता वाचून बघायची गरज नाही. त्याचा ग्रंथोक्त काय सांगितलं त्यांनी, बाबा हे माहित नसतं आपल्याला की पिंपळी गुळासकट घ्यायला सांगितलेलं आहे. इट्स अ पार्ट ऑफ दॅट क्वाथ. प्रक्षेप काय सांगितलं क्वाथामध्ये, पिंपळी आणि गुगुळ, आणि ही सगळी फलश्रुती. ठीक आहे, ह्याच्याकडे आपण येऊयात. ते आता ह्याचं तुम्हाला कल्पाचा अभ्यास कसा करायचा यासाठी जे मग सांगत होतो. आता हे फक्त तुम्हाला जे कॉम्बिनेशन इकडं दिसतंय, तुम्हाला कल्पाचा अभ्यास करताना खूप मुद्दे असतात. मी काय फक्त उदाहरण देतो. आपण मगाशी काय बघितलं, कल्पाचं नाव, बरोबर ना. त्याच्यामध्ये तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल आपण नंतर बघूयात ते च्यवनप्राश, ब्राह्मरसायन. ब्राह्मरसायन नाव काय आलं असेल बघा, आता कळेल तुम्हाला. मगाशी ब्रह्म बघितलं आपण. ब्राह्मरसायन का वापरायचं, कधी वापरायचं, हे काहीच माहिती नाही तुम्हाला. आता समजा त्यात हरितकी आहे का, बेहडा आहे का, आवळा आहे, कुठे आलंय, फाईन, बघूयात. पण नावावरनं काय कळतं तुम्हाला आता, ब्रह्म म्हणजे ते कोणाला मदत करेल, मुख्यतः जे लोकांचं मुख्य कर्म हे ज्ञानग्रहण करणं आहे. आणि नंतर आपण वेळ झाला तर ती फलश्रुती बघू आपण, मॅच करतं आपल्याला. आणि मग आम्ही मागे चर्चा करताना कल्पांचं की जी लोक ही बौद्धिक काम माझ्या डोळ्यासमोर कोण आली, मग MPSC UPSC दिवस करतो तो अभ्यास, ते आपल्या उपयोगाचं नाही, आपण अभ्यास करत नाही कारण, हो की नाही. त्यामुळे कोणाला उपयोग पडणार आहे ते की ज्या आणि त्याने काय म्हटलंय, निद्रा तंद्रा अक्लम नाश करतो. मग मी काय व्हिज्युअलाइज करतो की ज्यांना एवढं फटीक येतो अभ्यास करून होतं की नाही, की अरे बाबा मी आता 12 तास अभ्यास करतोय, मला आता ते ऐकवत नाही, अशा वेळेस रसायन म्हणून काय देता येईल मला, ब्रह्मरसायन. सो नावातनं मला हिंट मिळाली. एवढंच आहे का फक्त, नाही, पण वन ऑफ दॅट इज द मीन टू ॲक्वायर द नॉलेज. ठीक आहे. असा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे घटक द्रव्यांचा अभ्यास करणं. आणि स्पेशल आता असं बघितलं की काय होतं, तुम्ही पुढचं वाचलं पण नसेल, कोण वाचतं एवढे कंटेंट, होतं की नाही. असं आपण बाटली बघितली एखादी काढायची, बापरे एवढं आहे का, पहिलं बघतो म्हणजे ठीक आहे. काय करायचं, ट्राय टू कॅटेगराइज दिस इनटू सबसेट्स. हे अनेक प्रकारे होऊ शकतं. तुम्हाला फक्त उदाहरण देतो मी. आता पहिली वेळ बघा, कोणकोणती द्रव्य आहेत, मंजिष्ठा, हरिद्रा, दार्वी, खदीर, बाकूची, आसन. 30 द्रव्य आहेत. बरं, मी फक्त ती शफल केली आहेत. ही क्लासिकल कुष्ठग्न आहेत, ज्यांचा कुष्ठग्न प्रभाव हा नोंद आहे, ग्रंथामध्ये आली आहेत ती. म्हणजे खरं क्लासिकल कुष्ठग्न बाकी पुढे 1-2 आहेत, ही एवढीच आहेत. बाकी मधली कोणती बघा, मला पुढचे सांगा बरं. कॉमन फॅक्टर काय आहे, त्रायमाणा, त्रिफळा, त्रिवृत, इंद्र, वारुणी, आरगवत, करंज, पिंपळी, कुटच, कुष्ठवचा, निंब, मुरवा, विडंग, चित्रक. ह्याच्यामध्ये कॉमन काय वाटतंय, कशाच्या बेसिसवर, ह्याला तुम्ही नाव काय द्याल ग्रुपला, या प्रयत्न करा. म्हणजे हे मी माझ्या डोक्याने केलं, त्यामुळे ह्याला सगळं ऍब्सोल्यूट आन्सर आहे असं नाही. हा बोल 5 खाली आहेत खरं. त्रिफळा, त्रिवृत, इंद्र, वारुणी, वचा, निंब, विडंग, ही दोन्ही हे जे वामक विरेच्या प्रभावाची औषध सगळी आहेत. तुम्ही 15 वाद्य काढा वाग्भटातला किंवा वामक विरेचनोपग द्रव्य काढा, यातला एक कुठेतरी बसणार. वचा आहे का, मौनोपग आहे, विडंग आहे का, आहे, पिंपळी आहे का, आहे. म्हणजे बघा साधारणतः त्रिफळा म्हणजे 3, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 द्रव्य ही शोधनोपग आहेत. आणि हे काढा तर काही शोधन करणार नाही ना, तुम्ही शोधनाला वापरता का, तो घेतला की शोधन झालं. पण ह्याचा अर्थ काय की द्रव्य काय काम करतात. आणि खालचा सगळा जो संभार आहे ना, हा मुख्यतः तुम्ही म्हटल्याप्रमाणे तिक्त रसांचा द्रव्यांचा येतो, जो की धातुगत पाचन करणार आहे, शमन करणार आहे. म्हणजे काय कर्म जातं, काय विचार करू शकू आपण आता, एकतर कुष्ठग्न द्रव्य प्रभावाने, कारण अदरवाईज हे सगळं कॉम्बिनेशन हे कुष्ठाकडे जायला पाहिजे. कारण रक्त असलेल्या व्याधी खूप आहेत ना, रक्तदृष्टी व्याधी असलेल्या भरपूर व्याधी आहेत, पांडू आहे, रक्तपित्त आहे, कुष्ठावरच काम करायचं. हे कसं कळणार आम्हाला, तर आम्हाला काही व्याधी प्रतिनिधी द्रव्य पाहिजेत. म्हणजे काय, आम्हाला इथं ओम पाहिजे, आम्हाला इथं निलेश पाहिजे, की जे गुरुकुलाचं सिस्टीम माहिती आहेत. आणि मग सगळ्यांना ते गुरुकुला ते करून टाकतात.
समजा इथं कोणीच नाहीये आणि तुम्ही फक्त येऊन थांबला तिथं, गुरुकुल होईल का? तुम्ही आहात ना, पण ही सगळी द्रव्य आहेत खालची, पण त्यांना कुष्ठाकडे बोट दाखवणार, चल तुला दाखवतो, हे बघा कुष्ठ आहे, हे असं करायचं, मी पण तुला मदत करतो, चल, असं जे काम आहे हे पहिली द्रव्य करतात. सो दे टर्न द द्रव्य टू द 3 येते, ते कोणाकडे नेणार आहे? मुख्यत्व कुष्ठाकडे नेणार आहे. फाईन. दुसऱ्या द्रव्यांचं कर्म काय मुख्यतः? की ते हे जे खालचे 3 नंबर द्रव्य ही काय करतील? समोरच्यांना भंग करायला सुरुवात करतील, दोषांना वेगळे काढतील, ते दूषांपासनं झालं की त्यांची डिलिव्हरी करायची शरीराबाहेर. कारण शोधन द्रव्यांचा काय असतं प्रभाव? त्यांना अग्नीची अपेक्षा कमी असते आणि ते शाखेमध्ये जाऊन दोषांची डिलिव्हरी घेतात, कोष्ठामध्ये आणतात, बाहेर काढतात. म्हणजे शमन प्रभाव, शोधन प्रभाव यांचा मेळ केला त्यांनी तिकडं. आणि म्हणून पाचन करायचं, दोष पक्व झाले की त्यांचं शोधन करायचं, हे दोन्ही कर्म करणारा कोणता काढा आहे? हा महामहिष्ठादी. आणि म्हणून तुम्ही ताजा काढा पेशंटला दिलात मोठ्या प्रमाणात तर पेशंटला द्रवमलं होतात. आणि ते काय असतात? ते दोष पक्व करून बाहेर काढतं. म्हणजे काय पोट साफ करायचं औषध आहे का? ते असं नाहीये. द्रवमल म्हणजे काय? त्यांनी काय केलं? पहिल्यांदा पाचन केलं. कुठल्या दोषांचं पाचन केलं? का शाखागत ना मुख्यतः कुष्ठ व्याधी. मग पाचन करून थांबले का ते? तर कचरा गोळा केला, उचलला, डब्यात भरला, पेटीकडे घेऊन गेले, तर रिकामा केला. काय पाहिजे अजून? गेटिंग माय पॉइंट? हे सगळं कर्म करणारा हा काढा आहे. आणि म्हणून तो एवढा फेमस का झाला? अवस्था चुकली तरी काहीतरी काम करून जातो येतो. नॉट आयडियल वे. जर आपण कॉन्शियसली वापरला तर क्या बात आहे. म्हणून मग पुढे काय होतं? दोष बघा परत, कफ पित्त प्रधान. तुम्ही नंतर तर डिकोड करत बसा, रस कोणता आहे, वीर्य कोणता आहे, मॅक्सिमम रस कोणते आहेत, मॅक्सिमम वीर्य कोणते आहे, तुम्हाला कळेल दोषघनत्व काय. इट्स नॉट व्हेरी बिग डील. सामवता असताना वापरता येईल. षड्रण जीवन लक्षण मगाशी होतं पाचन. तसं जेव्हा धातुगत पाचन, रक्तात सामता खूप जास्त, सरकार म्हटले की सामता प्रत्येक वेगवेगळी असते, धातुगत वेगळी सामता असते. जेव्हा तुम्हाला रक्तगत सामता सापडेल तेव्हा तुम्हाला रक्तगत पाचनासाठी हा काढा उत्तम कर्म करणार आहे. फाईन. लीन दोष असताना का? लीन दोषांना हात घालण्याचं क्षमत्व ते 2 नंबरच्या कॉलमचं येते. शोधन द्रव्य वाचा प्रमाथ आहे की नाही, की ते गचंडी पकडणार दोषांची, खड्ड्यात पकडला खाली असं बाहेर काढेल तो, असं इमेजिन करतो मी. का? तसं प्रमाथी सांगितलं त्याला. तर ते लीन दोषांना बाहेर काढेल. आणि गामित्व कुठे? रक्त, सिरा, मेध, स्नायू. कुठून काढला आता हे 4 गोष्टी? सुचलं का मला असं? ते तपश्चक्षूंनी डिड्यूस केलं. ते कसं केलं डिड्यूस? फलश्रुती बघा. अनदर टाइप टू डिकोड द कल्प, टू स्टडी फ्रॉम फलश्रुती. इट इज द मोस्ट डिपेंडेबल काइंड. तुम्हाला फलश्रुतीवरनं कल्पाचा अभ्यास करणं हे जास्त रिलायबल असतं, कारण तुम्हाला द्रव्यांचा अंदाज दिला तसं काही नाही. तुम्ही समजा द्रव्यांचा एखादा गुण विसरून गेलात तर मग तुमची गडबड होणार आहे. पण तुम्हाला फलश्रुती कळली मगाशी म्हटल्याप्रमाणे, ओव्हरलॅपिंग सेटचा विषय. आता बघा सर्व गोष्ट, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की सर्व गोष्ट म्हणजे काय? एक्स्ट्रीमली सॉरी, सर्व गोष्ट म्हटल्याप्रमाणे काय? आता मग पंचायत आमची इथं होते ना, कुठे वापरायचं एक्झॅक्टली? मंडल का पामा का दद्रू? मग आता मला सांगा की सगळ्या गोष्टींमध्ये कॉमन काय आहे? सप्तदृश्य संग्रह. म्हणजे याचा अर्थ की सगळीकडे कव्हर नक्की करेल हा, हे मला कळलं. पुढे वात रक्त, पण स्पेशली तो कुठे जास्त जाईल? रक्ताकडे जाईल, कारण कुठे काम करतोय? वात रक्त. बरं, वात रक्त म्हणजे काय होतं? रक्तवाताचं आवरण होतं. हे कुठे होतं? सिरेमध्ये होतं. वक्रवादावधिष्ठते काय होतात? पर्वसंधिशूल सुरू होतं. इकडेच का सुरू होत होतो? कारण आपल्या सिरा इकडे छोट्या आणि वाकड्या होतात आणि म्हणून काय तिकडे अडकतं. बघतो ना आपण, जो पाईप असतो तो कुठे अडकतं? जिकडे बेंड आहे तिकडे अडकतं की नाही? तसं ते आपलं वातरक्त नावाचं जे काही मिश्रण आहे हे छोट्या छोट्या संधीमध्ये अडकतं. का? कारण तिकडे पाईप आमचे बेंड झालेत. पाईप म्हणजे काय? सिरा. म्हणजे हा वातरक्तावर पण काम करतोय, कुष्ठावर पण काम करतोय. त्यांचं कॉमन फॅक्टर काय आहे? रक्त, सिरा. मग अशी संप्रती बघितली आपण, तिर्यक हा, सिरा हा. उपदंश, उपदंश नंतर आलेला व्याधी आहे, चरकात म्हणजे नाही येतो, पण आपल्याला माहिती आहे रक्तदृष्टी प्रधान व्याधी येतो. पुढे श्लीपद. श्लीपद म्हटलं की कोणता दोष आठवतो आपल्याला? कफ, हत्तीपाय, त्याला श्लीपद म्हणतात. आता पेशंट खूप कमी व्हायला लागले त्याचे, फिलेरियासिस त्याला म्हणायचे. काय होतं? कफाचा शोध घन अत्यंत मोठा, म्हणजे त्याला चालता येत नाही एवढ्या पायावर शोध त्याला येणं अपेक्षित आहे. श्लीपद मला दोष कोणता कळला? कफ. प्रसुप्ती, आठवलं का? सुप्ती. परत सुप्ती हे लक्षण कोणत्या दृश्यामुळे दिसेल परत आम्हाला? स्पर्श ज्ञानम असंशयम. कोणाचं कर्म आहे? स्पर्श ज्ञानम असंशय. म्हणजे काय? स्पर्श कळलाच पाहिजे कसा आहे मला. हे रक्तवह सिरांतल्या रक्तातलं कर्म आहे. रक्ताचे पण भरपूर कर्म आहेत. जीवन हे काय आहे?
श्रेष्ठम कर्म, एवढं एकच कर्म आहे का? म्हणजे हरिशरांचं फक्त काम हे पेशंट बघणं आहे का? नाही, श्रेष्ठ कर्म आहे ते, पण बाकी 10 कामं पण करता येत ना. सिमिलरली रक्ताची पण अनेक कामं आहेत, त्यातलं काय आहे? टू प्रोव्हाइड द स्टेज फॉर रिसिव्हिंग परसिव्हिंग द स्पर्श ज्ञान. म्हणून मी मगाशी म्हटलं गँग्रीमध्ये हात लागतो का पेशंटला? तिकडे काय केलं तर? कुष्ठामध्ये होतं की नाही कळत पण नाही काय. पक्षाघातामध्ये काय होतं बघतो ना आपण, लागतं कसं तुम्हाला काका? नाही लागत, स्वीट असतो, आपण ते हे फिरवतो, आपण पीस फिरवतो, आहे ना सगळं ते क्लिनिकल टेस्ट. म्हणजे प्रसुप्ती असेल तर ह्याचा अर्थ घोळ कुठे आहे? रक्त, इस्पेशली सिरा. पक्षघात सगळ्यांना माहिती आहे का? दुष्य काय आहेत? सिराम स्नायू विशोषच, सिरा आणि स्नायूंचे शोषण. पुन्हा सिरा आला, स्नायू आला. मेदोदोष म्हटले. मेदोदोष म्हणजे काय? मुख्यतः स्थौल्य. म्हणजे सांगितलं ना चरक सूत्रस्थानामध्ये स्पष्ट कळतं याचा अर्थ की कुठे येतं कामित्व आहे? मेद कमी करायला मेद जायला गेलं त्याला. आणि नेत्ररोग, नेत्र पण कोणाचं स्थान आहे? मुख्यतः रक्ताचं स्थान आहे. मज्जा आहे ती. आणि सगळ्याचा आपण मोस्ट कॉमन सेट काढला. नाव अगेन लुक ॲट द गामित्व. आता मला समजा मी व्याधी विसरलो, मला काही लक्षात नाही फलश्रुती, पण मी लक्षात ठेवलं लॉजिकली की ते कुठे कुठे जाते. आता रक्तात जाते की नाही, सिरेवर जाते की नाही, मेदवर जाते की नाही, स्नायूवर जाते की नाही. तुम्हाला पेशंटचं समजा तपासताना कळलं की याचे 3 दुष्य विकृत आहेत. नाव काय व्याधीचं ते मला माहित नाही, कळत नाही अजून, पण मला दोष, दुष्य, हेतू या गोष्टी कळल्यात. मग मी काढा वापरू शकतो की नाही? वापरू शकतो. काय करेल तो? रक्त प्रसारण करेल की नाही? वीर्यवान औषधांपासून धातूचं रक्षण करेल तो. म्हणजे काय? तुम्ही अलीकडची द्रव्य बघा सगळी, वासा, गुडूची अशी पण द्रव्य आहेत. म्हणजे काय करतं की जे मगाशी म्हटल्याप्रमाणे की जे शोधनाचं काम करता करता, पाचनाचं काम करता करता एकाच वेळेस रक्ताला थंड, शांत, मऊ असं ठेवायचा प्रयत्न करतं. टू प्रोटेक्ट द इंटेग्रिटी ऑफ द धातू. एकांतिक काच नंतर तुम्ही विचार करा की खालचं काहीच नाहीये, फक्त मंजिष्ठा, हरिद्रा, त्रिफळा, त्रायमण, त्रिवृत. कळतंय का? नुसतं खरवड होईल ते. सो म्हणून ग्रंथोक्त कल्प करताना ग्रंथांनी हा सगळा विचार केलेला असतो की ह्याचं जे काही अतिरिक्त परिणाम असतील, नकोशे परिणाम असतील ते होऊ नये म्हणून हे पण सोबत घ्या. आणि असं म्हणून तो अख्खा कल्प छान तयार होतो. आणि म्हणून कधी पण ग्रंथातले कल्प वापरणं हे खूप सेफ आणि आपल्याला संयोगाचं फळ देणारे असतात. याचा अर्थ संयोग करू नये का? अजिबात नाही, पण तर्काने करा, लॉजिकली करा, सगळे स्पेक्ट्रम वाचून किंवा समजून करा. बहुकारण योगजान त्या प्रकारे व्हायला पाहिजे. समजलं इथपर्यंत? इथलचा माझा मेसेज काय मुख्यतः की गामित्व कळलं कसं आपण आलो गामित्वापर्यंत, की हे कळलं मला तर मला कळलं की मुख्यतः कफप्रधान पित्तानुबंधी दोष असेल, रक्त सिरा स्नायूमध्ये असेल. तुम्हाला पक्षघातात वापरता येतं विचार करा. कधी माहिती होतं काय? आतापर्यंत नव्हतं माहिती आम्हाला. म्हणजे याचा अर्थ की मला नेमकी औषधं पण खोलवर माहिती असतील तर मला खूप औषध ठेवायची पण गरज पडणार नाही. असे खूप मोठे मोठे वैद्य होते, दातारशास्त्री होते, त्यांचं पुस्तकं संपतं एवढ्या औषधामध्ये 20 औषधं. आम्हाला इथं 20 औषधं म्हणजे आम्हाला एका पुढे आमची जास्त औषधं असतात. सांगायचं काय, कमी जास्त वापरण्यापेक्षा एक औषध जेवढं खोलवर माहिती असेल ना तेवढं मल्टिपल वापरू शकतो. एक वैद्य होते पूर्वी, आमच्या सरांनी सांगितलेला किस्सा येतो, ते खूप म्हणजे कोरडकर सरांची जी पूर्वीची असतील असं आमच्या सर गमतीने म्हणायचे की त्यांचं दवाखाना त्यांच्या कोटामध्ये असायचा, म्हणजे कोटाच्या खिशामध्ये 4च भस्म, सुवर्ण, रजत, ताम्र, अभ्रक असं काहीतरी होती, बस एवढंच. कोणताही पेशंट, आणि बरं असं काही नाही की पेशंट यायचे नाही किंवा ते आपले तर जमत नाही म्हणून औषध देत नव्हते, कॉन्फिडन्स. मग काय करायचे, ते पेशंट आलं की नाही तुला मी औषध पाठवतो जा नंतर, मग त्या भस्मावर पुढे संस्कार करायचे. विशिष्ट शोधन अधिक केलं, 4 भावना वेगळ्या दिल्या, पण जो व्यवहार तो 4 भस्मांमध्ये करता येऊ शकता का? करता येऊ शकतं, प्रोव्हाइडेड तुम्हाला सुवर्ण हा तुमच्या म्हणजे इत्थंभूत माहिती आहे. तुमचं घर कसं माहिती असतं, इथं हात काढलं की चावी मिळते आम्हाला, ड्रॉवर उघडलं की इकडे सापडतात, तसं सुवर्ण माहिती पाहिजे, तर रजत माहिती पाहिजे. सो तुम्हाला म्हणून ज्यांना कमी औषध प्रॅक्टिस करायची आहे तर ती औषधही खडा माहिती पाहिजे. तर यू कॅन यूज सेम क्वाथ फॉर पक्षवध, वातरक्त, कुष्ठ, पण सरसकट परत का नाही. मग मला हा कुठे वापरता येईल, मला हा कफाच्या वातरक्तात वापरता येईल. मला वाताच्या वातरक्तामध्ये फक्त उपयोगाचं नाही, कारण वृक्ष कॉम्बिनेशन हे एवढं. तुम्ही फक्त एक दिवस एक कल्प जरी वाचत राहिलात ना आणि त्या कल्पाची तुम्हाला डेप्थ कळली, देन यू कॅन स्टार्ट फ्रॉम द मल्टिपल आस्पेक्ट ऑफ सेम कल्प. फरक कळला. याच्या आधी कोणता बघितला होता आपण, लघुमंजिष्ठाधी. हा कोणता आहे, महामंजिष्ठाधी. महा काय येतो, कारण खरंच महा आहे. गामित्व कुठे झालं, त्याचं स्नायूकडे गेलं. पूर्वी होतं का, नव्हतं, मेदाकडे गेलं. मग मेददोष कमी करतं, म्हणजे जे लोकांना ओबेसिटी आहे आणि कुष्ठ आहे हा बरं पडेल की त्यांना. मेद पण कमी करते, कुष्ठही कमी करते, काय पाहिजे.
सो सचिक घुसणे आणि हे आपण शोधून डोक्यात ठेवलं आणि पेशंटला वापरलं. म्हणून ग्रंथ व्यवहार ग्रंथ फक्त मी गुरुकुलच करतोय 4-4 महिने आणि पेशंट बघत नाहीये, शून्य उपयोग. फक्त पेशंट बघतोय, ग्रंथ माझे उघडलेच नाहीत मी 4th इयर नंतर, शून्य उपयोग. दे गो हँड इन हँड. समजतंय ना. आता हे फक्त परत आपल्याकडे 15वा अध्याय वाग्भटाचा शोधानिगड संग्रह. याच्यामध्ये 3 गण आलेत, अजून पण 1-2 गण आहेत त्याच्यामध्ये कुष्ठ आलंय, पण या 3 गणांमध्ये कुष्ठघ्न असं आलंय. आणि पुन्हा हे गण आपल्याला मिळतात, असनादी फारसं मिळत नाही, पण तुम्हाला पटोलादी, आरगवधादी ह्यांचे काढे तर मिळतात. आता जे म्हणून मी मगाचपासून म्हणतो की जे मिळतात ना त्याच्याबद्दल जास्त बोलतोय मी, की जे वापर तुम्हाला इथून गेले की तुम्हाला वापरता येतील हे बघण्यात पॉईंट जास्त असतात. इजंट इट. आता पटोल कटुरहिणी चंदनम मधुस्रव गुडची पाठान्वितम निहंती कफवित कुष्ठज्वरन विषम अरुचकम कामलाम. असं सगळं ती सिंपल बघा, 6 द्रव्य आहेत फक्त, फार कॉम्प्लिकेशन नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. फक्त पाठबीट करायची आत्ता काही लगेच अपेक्षा माझी अजिबात नाही. फलश्रुती बघा काय म्हटलंय, कोणता कुष्ठ, कुष्ठ सोबत काय त्याच्या आलंय, ज्वर, पुढे विष, वमी, अरोचक, कामला. इतकं आलं. विष म्हणजे काय हो, काय काय विषाचे प्रकार भरपूर आहेत, बरोबर की नाही. भरपूर म्हणजे क्लासिफिकेशन वाईज. आपण कुष्ठाच्या सापेक्षा विषाचा कोणता प्रकार बघू शकतो रेलेव्हंट जास्त इथं, गरविष. गर म्हणजे नाम नाही, गर इज संयोगजन्य विष. आणि म्हणून वाघबडने काय सांगितलंय, विरुद्ध आहार इज अ गरविष. हो ना. मध आणि तूप समान मात्रेत घेतलं की विषत्व येतं. म्हणजे काय होतं, विष म्हणजे असं काही तिसरं तयार होतं का, ते विषासारखं वागतं. तसं विरुद्ध अन्न पण कसं वागतं, गरविषासारखं. आता बघा कनेक्शन लागतंय का, कुष्ठाचा हेतू कोणता मुख्य, विरुद्ध अन्न. तो कसा आहे, गरविषवत आहे. आणि मग आम्हाला कुष्ठाची चिकित्सा करताना विषग्न ह्या प्रवाहाची द्रव्य वापरली तर मग आमचं कर्म हे हेतूभर चांगलं होईल की नाही, अजून नक्कीच होईल. आणि बघा ह्याच्यामध्ये पण काय आलंय, विषम आलंय की नाही. पण जेव्हा तुम्हाला विरुद्ध अन्न हा हेतू बलवान सापडेल गरविषय प्रकारे, तर यू आर ड्रग ऑफ चॉईस इन अ हेतुविपरीत मॅनर ॲज वेल एज व्याधीविपरीत मॅनर बिकम्स व्हेरी क्लिअर. एक ॲस्पेक्ट आहे हा. म्हणजे तुम्हाला हेतू मगाशी म्हटल्याप्रमाणे थंड खातोय का, हे औषध येईल. तो दुपारी झोपतोय का, हे येऊ शकेल, अँड सो ऑन. तसं जेव्हा तुम्हाला विषाचं, विष म्हणजे आता इथं गरविष महत्वाचं झालं, पण बाबा दूषी विष असेल, बाबा खूप काळापर्यंत ॲलोपॅथी औषध घेतलं म्हणून कुष्ठ झाला, कारण ते अत्यंत वीर्यवान आणि अल्पमात्रेमध्ये औषध आहे, म्हणजे विषवत झालं ते. सो अशा वेळेस तुम्हाला विषाचा हेतू, कुष्ठाचा व्याधी, असं करून तुम्हाला हा सगळं कल्प वापरता येऊ शकतो. सिमिलरली पुढचा कल्प आरगवधादी गण. काय फलश्रुती वाचा खालची, आरगवधादी जी आहे ती छर्दी कुष्ठ विषज्वरान कफम कंडुम प्रमेहमच दुष्ट व्रण विशोधना. कॉमन काय सापडलं परत, कुष्ठ आहे ना, विषय आहे की नाही. पण तरी गंमत बघा की जिकडे पटोली वापरायचा आहे तिकडे हा वापरून उपयोगालाच नाही. कॉमन कळलं आम्हाला, पण हा का हा हे कळायला काहीतरी करायला लागेल. स्वतः पुन्हा मी अंडरलाईन केली द्रव्य बघा, इंद्रयव, निंब, मधुरसा म्हणजे मुरवा, करंज, चित्रक आणि फल म्हणजे मदन फल. ही द्रव्य कशी आहेत, सगळी वामक आहेत. म्हणजे आरगवधादी गणामध्ये तुम्हाला 6 द्रव्य ही वामक प्रभावाची आहेत. काय मग परत आठवा आपला महामहिषादी काढा. म्हणजे याचं सूक्ष्मत्व हे जास्त असणार की नाही, याचं दोषांना, लीन दोषांना बाहेर काढायचं क्षमत्व हे जास्त असणार की नाही. आणि आता याच्या फलश्रुतीमध्ये बघा काय आलंय, कंडू. किती क्लासिकल, विषाचा हेतू आहे, कुष्ठव्याधी आहे, भरपूर कंडू आहे. पुढे काय आलं अजून, प्रमेय आहे, मेदवृत्ती पण झालेली आहे. दुष्टव्रण कशाला म्हणतो आपण, त्यातनं पूय येतो, स्राव येतो, रोण होत नाही. हे तुम्हाला दिसतं की नाही ओव्हरलॅपिंग व्यवहारामध्ये. मग तुम्हाला आरगवधादीची अवस्था बघायची असेल तर मग आता कसं करता येईल आपल्याला, बघा आता कम्पेअर करा. तुम्ही पटोलाची द्रव्य बघा, तिक्त, अनुष्ण, शीत, वृक्ष असं साधारणतः एकूण तो कॉम्बिनेशन आहे. पटोल उष्ण, कुटकी शीत, चंदन शीत, मुरवा शीत, मुरवा उष्ण, गुडची उष्ण, पाठा उष्ण. सो इट्स अ बॅलन्स. त्यांचं वीर्य कसं आहे, अनुष्ण शीत, रस कसा आहे, तिक्त, दोषघ्नत्व काय आहे, पित्तघ्न प्रधान, कारण चंदन आहे, कुटकी आहे, गुडूची आहे आणि कफानुबंधी. त्यामुळे कशाला काम करेल ते, कुष्ठामध्ये दाह असताना राग म्हणजे काय, वर्ण बघायला लागतो. आपल्याला वाटतं की लाल रंगाचं आहे, पण रंग पण महत्व करतं.
राग हा म्हणजे काय, लालसरपणा, हे पित्ताचं सांगितलेलं आहे कर्म. त्यामुळे रंग कसा आहे बघा, बघतो की नाही आपण, शाव अरुण कार्ष्ण्य. तर रागत असताना श्रावकंडू सोबत आहे, अशा वेळेस तुम्ही पहिल्या काढा वापरू शकता. दुसरं काय बघा, आता आरगवदादी गण बघितला तर तो उष्णत्वाकडे झुकतो, अधिक उष्ण येतो. त्यामुळे जेव्हा पित्त अजिबात वाटत नाही, आता पिक्चरमध्ये कफच कफ आहे, नुसतं स्राव सुटलाय, नुसतं अभिषंद आहे, नुसतं चिकचिके, ओलसरपणा आहे, चिखल आहे, अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, कफग्न वापरायचंय, ते पण सूक्ष्म आहे अत्यंत आरगवदादी. जे पेशंट म्हणतो की डॉक्टर ते खाज कमी करा पहिल्यांदा, पण असं बोलतो पाहिजे आपल्याची अक्षरशः, एवढी खाज असते बघा दवाखान्यात. तर बसल्या बसल्या पण त्याला कंट्रोल होत नाही खाज, जांघेमध्ये असेल, इकडे तिकडे असेल, तो पण 10 होतोय का नाही, मला काही आग होत नाही, काय होत नाही, असं खास फार आहे. दिसतंय, आपला हात लावला की कळतं की अरे ओलसर दिसतंय. पाणी येतं का खाजवलं की हो येतं. काय हेतू काय सापडतायत, काही नाही, बैठक काम आहे, गोड खातो का, हो मी रोज मिठाई खातो. दुपारी झोपता का तुम्ही, हो रोज 1 तास. असं समजा सापडायला लागलं की आठवलं, असं आरगवदादीचा 1 टिक, दुसरा टिक, चौथा, बसला आता देऊन टाकायचा. असं कधी होईल, वेन यू नो द अवस्था ऑफ द कॉथ. म्हणून मग कंडू पाहिलं, मग शैत्य, उच्छेद, काठिण्य, स्थैर्य, ही लक्षणं तुम्हाला कुष्ठामध्ये दिसली की बाबा हार्ड आहे, रेस्ड आहे, 6 महिने त्याला एवढाच ते चट्टा, तो कमी पण होत नाही, मी त्याला काही मलम लावतो, कमी होत नाही, वाढत पण नाही, चिल्ला चिल्ला के कह रहा है की मैं कफ हूं. तसं असेल तर तुम्हाला हा आरगवदादी काढा उपयोगी पडणार आहे, विषग्नपणे, मेहग्नपणे. तर मेहकुष्ठ सोबत दिसलं तर गो फॉर इट, डोळे बंद करा. त्याच्या अलीकडची स्टेज कोणती आहे, पटोलादीची. ठीक आहे. सिमिलरली असनादिगण, तुम्ही असनादिगण बघितलात, सगळी कशारची द्रव्य आहेत, अशनती, बुर्ज, श्वेतवाह प्रक्रिया वगैरे, खदिर कदर बंडीज. त्याच्यामुळे या गोष्टी कषाय तिक्त आहे. आतापर्यंत कषायकडून नव्हता. खरं कषाय रसाचं कर्म काय आहे, अस्र विशोधना. सूत्र 10वा अध्याय वाग्भटाचा, अस्र विशोधना, साफ कर लेता है वो रक्त को. आणि आता याचं वीर्य कसं आहे, ईश शीत, झुकतं कुठे, ते शैत्याकडे झुकतं, बरोबर ना. म्हणून त्याचं तरी सुद्धा त्याचं घे काय, दोषग्नत्व तुम्ही बघितली फलश्रुती त्याची. असनादीर विजयते श्वित्र कुष्ठ कफ कृमीन. श्वित्र कधी इमेजिन केलं का, श्वित्रामध्ये हा वापरता येईल आपल्याला, माहितीच नसतं आम्हाला. वाकूची म्हटलं की संपला श्वित्र आमचा, हो की नाही. काय सांगितलं पुढे, पांडुरोगम प्रमेयमच मेदो दोष निबर्हणा. हा आला का परत तुमचा मेद, समजते. विथ दिस बॅकग्राऊंड पुन्हा मागे गेलो आपण. कर्म कसं आहे, कफग्नाच आहे. आता परत बघा, अजून फायनल ऍस्पेक्ट. आरगवदादी पण कसा आहे, कफग्न आहे. असनादी पण कसा आहे, कफग्न आहे. पण आरगवदादी मुख्य का कोणता गुण दाखवतोय, उष्ण, कंडू कमी करतोय. व्हेअर ॲज हा कसा आहे, शीत आहे, पण तरी तो कफग्न आहे. कोणत्या गुणामुळे, मुख्यतः वृक्ष. त्यामुळे सराव भरपूर असताना यू वुड प्रेफर असनादी ओव्हर आरगवदादी. कंडू भरपूर असताना यू वुड प्रेफर आरगवदादी ओव्हर असनादी. इथपर्यंत आपल्याला सिंपल लॉजिकने जाता येऊ शकतं. जर गेलात तर तुमची चिकित्सा पिन पॉइंट, स्पेसिफिक आणि शॉर्ट टाइममध्ये पूर्ण होईल. समजतंय ना. बघा, स्राव आहे, आर्द्र आहे, कंडू पण आहे. पण सर म्हटल्याप्रमाणे तुला कोणता पिक्चर बघायचं पहिल्यांदा, तर म्हणते सर ते ओलं होतं काय अंडरपॅड माझी, एवढं स्राव येतोय, त्याचं काही ते करा. खास ठीक आहे, खास फार इश्यू नाहीये, क्लिक. असं नाही, खास खूप आहे, ओलसरपणा आहे, स्राव आहे का, डिस्चार्ज आहे का, नाही तसं फारसं नाहीये आरोग्यदाती. सो ह्या गोष्टी तुम्ही बघू शकाल मध्ये मध्ये. ठीक आहे ना. मगाशी म्हटल्याप्रमाणे की मेदोदोष निबर्हणा. मुख्यतः मेदोदोष म्हणजे काय असतं की स्वेदाला दुर्गंधी असतो, बघता ना बऱ्याच पेशंटला घाम खूप येतो, घामाला वास आहे. मेदामधल्या दोषांना पण कमी करणं हे कर्म कोण करतं, असनादी. मग तुम्ही असनादी महामंजिष्ठादी असं काही कॉम्बिनेशन वापरलं की मेदाचं वाचलंच ना बँड पूर्ण. मग तुम्हाला एवढी छान योजना करता येऊ शकते. मुद्दा कळतोय. ही सगळी औषधं मी का घेतोय, उपलब्ध आहेत, आपल्याला समजेल. आणि अजूनपर्यंत आपण रसकल्प सुरूच नाही केले. स्टील वी हॅव सो मच. समजते आपला भाता कसा अक्षय आहे खरं, फक्त हातात आपला गांडी धैर्य पाहिजे, ते बाण ओढायला तो व्यवस्थित. आणि आपण अर्जुन पाहिजे सगळे, वपूंचे नाही, खरे खरे. ठीक आहे. नेक्स्ट प्लीज. हे पुढे ते गणांचे हे होते श्लोक. हा पुढचा जो मुद्दा खूप व्यवहारात महत्वाचा असतो तो म्हणजे नित्यविरेचनाचा. सुश्रुताने सांगितलं की नित्यविरेचन कसं द्या. कसं होतं बरेचदा तुम्हाला प्रत्येक वेळेस पेशंटला हे शास्त्रोक्त विधिवत शोधन देणं अवघड जातं.
त्याला पर्याय म्हणून हे असं अजिबात म्हणत नाही मी. पण बरेचदा असं असतं की कुष्ठमत दोष त्यांचा एवढा असतो की तुम्हाला फक्त शमन शमन करत करत तुम्हाला वेळ पण नसतो आणि त्याच्यामध्ये तेवढा इफेक्ट मिळत पण नाही. मग ह्याने काय सांगितलं शिवशूद्राने की दोष अधिक आहेत, उत्कृष्ट आहेत, तुम्ही त्यांना थोडा धक्का दिला तर बाहेर पडू शकतील. असं असेल तर यू गो फॉर नित्य विरेचन. म्हणजे काय, रोज 2-3 मलवे घेत आहेत, रोज थोडा थोडा ओंजळाभर कफ बाहेर पडतोय. मग ते कसं द्या, आपण काय करतो शक्यतो रात्री झोपताना HS, हो की नाही, असं आपलं असतं पोट साफ व्हायचं औषध काइंड ऑफ. यांनी काय सांगितलंय, प्रातः निश्चय वेत. कोणतेही तुम्ही विरेचनाच्या दिवशी विरेचन रात्री देता का सकाळी देता, वमन सकाळी देता का रात्री देता, का निरन्न अवस्थेमध्ये सलग 12 तास जर आपल्या शरीरामध्ये अन्न गेलं नसेल तर आपलं शरीर हे मोकळं असतं. आपलं हे असतं ना, कर्फ्यू लागलेला असतो, कसा असतो रस्ते मस्त मोकळे असतात, तसं शरीर असतं आपलं. मग जेव्हा तुम्ही त्या काळी शोधन औषध घेता तेव्हा काय होतं, तेव्हा ते औषध शरीराच्या कानाकोपऱ्यापर्यंत लवकर पोहोचतं आणि मग सगळीकडून दोषांना गोळा करतं, बाहेर काढतं. आणि अशा वेळेस तुम्हाला तरी काय म्हटलंय, 5 षट सप्त च अष्टो वा यही उत्थानम न गच्छती, की तुम्ही 5, 6, 7, 8 दिवसापर्यंत सलग हे देत राहू शकता. जे काही दोष वरती आलेत, आपण वरची मलाई काढतो की दुधावरची, तसं जेवढं शक्य काढून टाकायचं. सगळं संपेल का, दोष अजिबात नाही, पण पेशंटला बरं वाटायला सुरुवात नक्की चांगल्यापैकी होईल. असे कल्प कोणते आपल्याकडे व्यवहारामध्ये आहेत, पटोलं मूलाधी कषाय म्हणून आहे, पटोलाधी कषाय वेगळा, हा आहे चरक चिकित्सा स्थानामधला. ह्याच्यामध्ये ते सूत्र क्रमांक लिहून घ्या, नंतर त्या बघता येईल तो. ह्याच्यामध्ये त्रायमाण, कुटकी, त्रिफळा ही सगळी द्रव्य कशी आहेत, हा वाद थोडा अधिक मात्रेत घेतला की तुम्हाला द्रवमल सुरू होणार आहेत. तेव्हा तो तेव्हाच वापरायचा आहे की जेव्हा समजा की दोषांचं उतरण्याची खूप, वसंतामध्ये मला कंडू वाढली खूप, किंवा शरद ऋतू आला आणि स्राव वाढला, याचा अर्थ काय झालं, दोष विलयन झालं आणि दोष उत्कृष्ट झाले. सो ते थोडेसे विलयन झाले, तोपर्यंत काय करायचं, त्यांना थोडंसं भोग पाडा, सगळं गळगळ वाहून जाईल. ते त्यावेळेस तुम्हाला असं उपयोगी पडतं. सोपी औषधं कोणती आहेत नोंद, अजून आरगवत कपिला सगळ्यांना ऐकून माहिती आहे ना. मुख्यतः कधी वापरतो आपण, कृमीचा अनुबंध असेल तेव्हा उत्तम कामाला येतं ते. त्रिफळा, एकच त्रिफळा वापरू शकतो आपण, किंवा बरेचदा व्यवहारात लोक हे विकत मिळत नाही बहुतेक ॲज फार एज आय नो, पण करू शकतो आपण. आरगवत त्रिफळा खूप छान उपयोगी पडतं. काय करतं परत, आरगवत बिंग मृदू शीत, त्रिफळा बिंग वृक्ष, दे मॅनेज बॅलन्स इच अदर. आणि हे मोठ्या मात्रेमध्ये दिलं तरी सुद्धा फारसा त्रास न होता, फारसा म्हणजे काहीच त्रास न होता, दोष हे बाहेर पडत राहतात. हे तुलनेने मृदू आहे. आरगवत कंपिला हे थोडंसं अधिक तीक्ष्ण आहे ते. सो पेशंटचं वय, स्वकुमार्य, दोषबल ह्या गोष्टी बघून तुम्ही वापरू शकता. सो हा एक मुद्दा बरेचदा व्यवहारात बघायला लागतो की जेव्हा ऋतुसंधी असतो, दोषांचा उत्पन्न झालेला असतो, तेव्हा तुम्हाला दोषांना जेव्हा बाहेर काढायचंय, थोडं 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 ओंजळ ओंजळ ओंजळ, तेव्हा तुम्हाला नित्य विरेचन असं व्यवहारात म्हणतो, हे ह्या प्रकारे करायला लागतं. आणि त्यासाठी ही 5-6 साधनं तुम्ही जर व्यवस्थित डोळसपणे वापरलीत तर तुमचा तो व्यवहार हा चांगला होऊ शकतो. ठीक आहे, दिस इज रिगार्डिंग नित्य विरेचन. नेक्स्ट, ठीक आहे, आता हे स्लाइड शो आहेच तो. आता तुमच्या समोरची कागद काढा. हे आता ह्याच्यामध्ये हाच मुद्दा फक्त मी तुम्हाला प्रिंट दिले, म्हणजे तुम्हाला ते ऍक्सेसला बरं पडेल. हे मला घाबरून जाऊ नका, बापरे तर काय एवढा अवघड कधी लिहितात का, सोपं लिहा ना सर जरा. हे ह्याचं बॅकग्राऊंड वगैरे नंतर सांगेन, पण आता आमचं मागच्या वर्षी चातुर्मासामध्ये आम्ही एकत्र मिळून अभ्यास केले होते. त्याच्यामध्ये आम्ही चरकातल्या वेगवेगळ्या कल्पांचे अभ्यास करायचे असं आमच्या ग्रुपने ठरवलं होतं. आणि चातुर्मास, सगळ्यांना चातुर्मास ऐकून माहिती आहे ना काय असतो, कधी सुरू होतो, पहिल्या महिन्याला, संपतो कधी 4थ्या महिन्याला. ओरलची उत्तर असतात ना आपली बोयमेत असतात, षष्ठे बुद्धी असं कधी होतं, आषाढी, आणि कधी संपते, कार्तिकी. सगळ्या याच्यामध्ये 4 त्याच्यामध्ये असतं बरोबर ना. याच्यामध्ये काय, देवशाहीने एकादशी, प्रबोधिनी एकादशी, तो काळ हा अध्ययनासाठी खूप चांगला सांगितलेला आहे. आणि परंपरेने खूप लोक ही स्वतःचा अभ्यास किंवा एकत्र अभ्यास करणं हे आधीपासून, म्हणजे इव्हन जमनी सर असतील, कोडकर सर असतील, हे गाडगी सर असतील, हे चातुर्मासामध्ये ठरवून विशिष्ट विषयाचा अभ्यास करायचे, धार्मिक असो शास्त्रीय असो कोणताही. तर तो धागा घेऊन म्हटलं की आपण काय ते करायचं का, तर म्हणून चरकातले, फक्त चरकातले. आणि मागच्या चातुर्मासामध्ये अधिक महिना होता, त्यामुळे साधारणतः 145 वगैरे दिवस होते थोडेसे, म्हणजे आमचे एकूण डिस्ट्रीब्युशनमध्ये. तर चरकातलं साधारणतः 125 ते 150 कल्प, 125 किंवा 130 कल्प आम्ही शोधून काढले की जे चरक चिकित्सा स्थानातले मुख्यतः, की जे आपण वापरतो किंवा वापरू शकतो, म्हणजे माहिती आहे की वापरू शकतो पण वापरत नाही.
टू मोटिवेट हालसेल्फ वापरू शकतो. आणि त्याच्यामध्ये मग कल्पांची लिस्ट केली. आम्ही एक 15-20 लोकांचा ग्रुप होता, त्यांनी कल्प वाटून घेतले. बाबा एक 10 दिवसांनी प्रत्येकाला एक कल्प येईल. त्यांनी कल्पाचा अभ्यास करून हे ग्रुपवर टाकायचं. व्हॉट्सअप स्टडी होता. कोविडच्या काळचे उद्योग आहेत ते, कारण काहीच नव्हतं ना, घरी होतं सगळं आपल्या. आणि तेव्हा लोकांना उत्साह होता अभ्यास करायचा, कारण काहीच फार खाद्य नव्हतं. तर त्या काळामध्ये मग हा कल्प मध्ये आला होता अभ्यास करताना. हा जो कल्प बघणार आहे आपण तो चरक चिकित्सा स्थानामधला गोष्ठातला सूत्र क्रमांक 70 ते 72 ही तुमच्याकडे समोर सूत्र आहेत ती. त्याच्यामध्ये तो कल्प आला होता आणि कल्प हा माझ्या पदरी होता. तेव्हा त्याचा अधिक खोलवर जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न केला होता, कारण ह्या कल्पाची फार फलश्रुती नाहीच आहे. सूत्र काय आहे? ललितक प्रयोगो रसेन जात्याः समाक्षिकः परमः सप्तदश कुष्ठघाती. संपलं. सप्तदश कुष्ठघाती म्हणजे काय? 17 प्रकारच्या कुष्ठांचा नाश करतं. 17 का? 18 का नाही? कारण काकणं का असाध्य आहे. तर किती प्रॉपर बघ लिहितात ना. आपल्याला वाटतं की अरे असं कसं, त्यांना एक्झामला नाही का तेवढा कर, नाही कोणाला जमणार नाही तो. असाध्य म्हणजे काय की धिस कॅन क्युअर ऑल द क्युरेबल टाइप्स ऑफ कुष्ठ. आता हे कोण कॉमेंट करतोय? मग अशी चर्च स्वतः करतोय. म्हणजे त्याचं हे किती असेल बघा ऍसिडिव्हनेस, की त्याचं हे किती असेल कॉन्फिडन्स, की हा कल्प जर नीट वापरला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टामध्ये उपयोगी पडेल. म्हणजे व्याधी प्रत्यनिका बाप. आणि तो बाप काय करा, आता तो कुठे चरक संहितेमध्ये तुम्हाला खनिज द्रव्य फार कमी सापडतात, सो कॉल्ड रसकल्प फार कमी सापडतात. पण जेव्हा तो सांगतो तेव्हा त्या व्याधीमध्ये ती गरज खूप जास्त असते. आता कुष्ठासारख्या व्याधीमध्ये त्याने काय सांगितले? लेलितक म्हणजे काय? गंधक. गंधक रसायन अनेकांचा कल्प मागायची असेल, ओके नाही? गंधकाचा उल्लेख चरकाने केलाय कुष्ठ चिकित्सेमध्ये. फक्त त्याच्या आता कसं वापरायचा, कधी वापरायचा या दृष्टीने मी आता अख्खं सूत्र आता लगेच वाचत नाही. हे काय आपण अख्खं वाचणार नाहीये, त्यातलं फक्त ग्लिम्सेस हे तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे ना? आता एकूण ह्याच्यामध्ये 6 योग आहेत. तुम्ही बघितलं खाली, तुम्ही सगळं आहे सगळ्यांसमोर, सगळ्यांना मिळाले ना. हे एकूण 6 योग आहेत 3 सूत्रांमध्ये. सगळे त्याच्यामध्ये कसं कसं केलंय तर पहिले 2 योग कोणते आहेत बघा? ललितक प्रयोग जात्याः रसेन समाक्षिकः आणि दुसरा माक्षिक धातू मूत्रेण. हे पहिल्या सूत्रामध्ये 2 योग आहेत. म्हणजे कोणता? योग क्रमांक 1 ललितक अधिक जाती रस अधिक माक्षिक. ललितक म्हणजे काय? गंधक. जाती रस म्हणजे काय? आमलकी. ठीक आहे, सांगितलेलं आहे. आमलकी स्वरस आणि माक्षिक मधु. संपलं एवढंच. म्हणजे तो निशा आमलकी योग होती ना, त्यातली हळद काढली, गंधक घातला, कुष्ठातला कल्प तयार झाला. पण गंधक घातलाय शेवटी. गंधक सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला ओम सर अधिक सांगू शकतील त्यातले रसकल्पातल्या रेफरन्सेस. त्या गोष्टींचा अभ्यास केला होता. परत कसं आहे, गंधक याचं वर्णन आपल्या कुठे सापडत नाही चरकऋषी वाग्भटामध्ये. रस काय, वीर्य काय, विपाक काय, कुठे वापरायचं? आणि नुसतं एवढं वाचून वापरता येईल का आपल्याला गंधक? काहीच शक्य नाही वापरणं. मग आपण आपला अभ्यास जास्त वाढवायचा. मग काय केलं? गंधक त्याचं खालची गोष्ट बघा की ललितक, ती खालची मग अशी गोष्टी म्हटली ना, तशी गोष्ट इथे खाली दिली आहे की ललितक नावाच्या अतिबलवान असुराचा विष्णूच्या चक्राने वध झाला असता त्यापासून जमिनीवर पडलेल्या वसेपासून गंधकाची निष्पत्ती झाली असा संदर्भ चक्रमणीत सापडतो. काय कळलं? म्हणजे परत कोणाला तरी मारलाय, त्याच्या अंगानं काहीतरी पडलंय, संदर्भ लक्षात घ्या, बरोबर ना? त्याच्यानंतर पुढचं हे सगळ्यांना माहिती आहे. रसरत्न समुच्चय किंवा अन्य ग्रंथांमध्ये पार्वतीचं रज किंवा पुष्प या अर्थाने गंधकाची उत्पत्ती सांगितलेली आहे. त्यानंतर बली नावाच्या असुरानं याचं सेवन केलं आणि बलवृद्धी झाली त्याची. म्हणजे परत खाल्लं कोणी? असुराने खाल्लं. आणि मग त्याचं काय झालं? त्याचा बल वाढलं. आणि त्याच्यानंतर वासुकी नागाच्या अग्नेय मुखांजवाळामध्ये बलीच्या शरीरातनं वसा बाहेर पडली. मग थोडक्यात काय? पार्वतीचं रज नावाचं जे काही द्रव्य आलं ते द्रव्य अत्यंत बलवृद्धीकर होतं. हे सेवन कोणी केलं? बली. हा बली म्हणजे कोण? ज्याचा पराभव वामनने केला. हे गोष्ट सगळी सापडते. तेच म्हणतो तुम्ही पुराण वाचलीत ना तरी तुम्हाला संदर्भ सापडतील आयुर्वेदाबद्दलच्या अशा गोष्टींचे. तो अत्यंत बलवान झाला, त्याचा पराभव करणं शक्यच नव्हतं कोणाला. मग काय झालं? वासुकी नावाच्या नागाने आपण ब्राह्मी मांसी तसं कुष्ठरीच नाव जातं. याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग असलंय. दिसला कुष्ठरी हाण असं त्याने प्रोग्रामिंग केलं याच्यामध्ये. फाईन. आणि पुढे कंडू, विसर्प, भूमी, क्षय, प्लिह, निसर्ग गोष्टी तरी आहेत त्या. हे इतकं कळलं का आता? आता हे बघितलं तर काय होतं? फक्त गंधक वापरून झाले का? मला मी शुद्ध केला गंधक, तरी आमचा इश्यू काय सगळ्यात जास्त? अत्यंत उष्ण आहे. म्हणजे कुष्ठाला चालेल का? आहे लक्षात घ्या. खूप एक इंटरेस्टिंग बाब आहे. उष्ण चिकित्सा करतो चरकातली, हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. साध्यत्व कुष्ठाचं चरकाने सांगताना
सूत्र क्रमांक 38. सगळ्यांना दिसतंय ना? मी वाचतो एकदा. वातकफ प्रबलम यद यद एक दोषोल्बणम न तत् कुच्छ्रम. याचा अर्थ काय आहे? वातकफोल्बणम यद यद एक दोषेशम न तत् कुच्छ्रम. याचा अर्थ काय झाला? वातकफज आणि वातज पित्तज कफज हे चार प्रकार कसे आहेत? न कुच्छ्र म्हणजे सुख, अवघड नाहीये, म्हणजे तुलनेत सोपं आहे. पुढची लाईन काय आहे? कफपित्त वातपित्त प्रबल आणि तो कुच्छ्र साध्य नाही. म्हणजे आपण शक्यतो काय बघतो? एक दोषाचे सुखसाध्य, द्वंद्वाचे कुच्छ्र साध्य, सान्निपातिक असाध्य. इथं भाऊनी काय केलंय? द्वंद्वाचं बायफर्केशन केलं. वात कफज सुखसाध्य, वातपित्तज कफपित्तज कष्टसाध्य. म्हणजे सगळे द्वंद्वाचे प्रकार पण सारखे नाहीत कुष्ठामध्ये बरे करायला. असं का असेल हे विचार करायला लागतो आपल्याला, की कफपित्त वातपित्ताने असं काय बिघडवलं की ते अवघड झाले आणि वात कफ सोपा आहे. लॉजिकल आहे काय? हो ना. पण म्हणजे कोणाच्या विरुद्ध? विरुद्ध तर वरती पण असेल ना स्निग्ध वृक्ष. खाली कॉमन फॅक्टर काय आहे? सगळं पित्त. आणि पित्ताचं भय काय आहे? कारण पित्त पाप करतो. जर तुम्ही कुष्ठामध्ये अतिरिक्त चिकित्सा करायला लागला, नासाभंग, गात्रक्षय, धातू पापाची शक्यता खूप मृत्यू जास्त असते. तुम्ही पुणे बघितलं, लेप्रसी सांगितलं तुम्हाला. काय होतं? धातुपाप व्हायला लागला की अवयव अक्षरशः गळून पडतील. सो त्यांनी काय सांगितलंय इनडायरेक्टली की कुष्ठामध्ये तुमच्याकडनं उष्णता अतिरिक्त वाढून देऊ नका, धातुपाप होऊ देऊ नका. कारण पित्तानुबंध असेल तर तो पटकन काय पाप होणार पुढे पुढे, तो पटकन सगळं जाणणार आहे. ऍसिड सारखं लक्षात घेते, सर 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 करत जाईल. आणि मग तुम्हाला स्कोप नाही, तुम्हाला उष्ण चिकित्सा करता येणारच नाही. तुमची द्रव्य किती कमी झाली? मंचिष्ठा नाही, हरितकी नाही, दारवी नाही. कळतो क्या करे? बुद्धा कळतोय की नाही? आणि म्हणून आता ह्या लॉजिकने आपला गंधक विचार करा. गंधक कसा आहे? आग ना, आता बोला चालेल का मला असं वापरून? काय होईल? तो एकच वापरला तर धातू पाप वाढण्याची शक्यता राहते. सो द ब्युटी कम्स अलॉंग आमलकी. पुढचं द्रव्य काय सांगा? आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याला चार्ट समोर बघा. तसं मी रिपीट करत नाही. ओके. आणि हनुमान काय सांगितलंय? मधु, योगवाही. इजंट इट? आता हे सगळं मी आता आम्हाला की मधुबद्दल बोलत नाही. ह्याचं पुढचं पान काढा, चौथा पान. हा सॉरी, पुढचं काढा. मी मागच्या पर्यंत पाचवा पान. मुख्य भूमिका गंधकाची आहे. सापडलं का? तर तिसऱ्या पानातलं, तिसऱ्या जेरॉक्स मधलं पहिलं पान ते सांगतो की मुख्य तरीचं हिरो कोण आहे? अजूनही गंधकच आहे. पण त्याचे जे मला आत्ता गुण नको आहेत कुष्ठापुरते, त्याने काय केलं त्यासाठी की संयोगामुळे, धात्रीच्या संयोगामुळे अतिरिक्त औष्ण्य, अतिरिक्त पित्तलत्व कमी होईल, कटुत्व कमी होईल आणि एकूणात त्याचं त्रिदोषघ्नत्व अभिव्यक्त होईल. कारण आम्हाला की मुख्यता कशी आहे? पित्तघ्नत्व. पित्तघ्न आहे, त्रिदोष आहे, पण पित्तमुळे कमी करते. हा कसा आहे? वातकफूर्ण आहे. सो व्हॉट हॅपन? अ ब्युटिफुल कॉम्बिनेशन ऑफ त्रिदोषघ्न. ओके. आणि तरी सुद्धा याचा उपयोग का होईल आम्हाला? कारण सगळी गोष्ट कशी असतात? त्रिदोष असतात. तर मला ते अचीव करता आलं की तिघांनाही कमी करेल आणि कोणाला वाढवू शकणार नाही. ते पुढे गंधक धात्री दोघे सर्व गुणाचे आहेत. म्हणजे फक्त शमन करेल का? काय मग सारखं ते घ्या बाहेर काढा, घ्या बाहेर काढा, हे चालूच कर्म. सो फास्ट ऍक्शन होईल त्याची, कारण सूक्ष्म शोधन सुद्धा चालू आहे त्याचं. ओके. नंतर तिसरा मुद्दा रसायन कर्म. गंधक कसं आहे? बलवर्धन, जरामृत्यूहर. आमलकी कशी आहे? वयस्थापक. म्हणजे काय? बरं मगाचा मुद्दा, धातू बल वाढता ते दोष समन करेल, दोषावरण करेल. आणि मधामुळे काय होईल? त्याचं योगवाहित्व वाढलं, त्याचं कार्यकर्ष होईल त्याचा. आणि याप्रमाणे विशेषतः धातुबल वृद्धी. ते पण कोणत्या धातूची? मुख्यतः रक्त, नंतर मांस. बघितलं आपण ना. तरी काय होईल? उर्वरित दोषांचं शमन सूक्ष्म शोधन करत राहण्यासाठी उपयुक्त ठरेल. मुद्दा कळला का? हे आपण कसं डिराईव्ह केलं परत? काय त्याचा आउट ऑफ द वे बघितला का? नाही. गंधकाचा अभ्यास केला, आमलकीचा अभ्यास केला, मधाचा अभ्यास केला, एकत्र अभ्यास केला,
कुष्ठ बघितला आणि त्यांचा जिक्सॉ पझल बनवला आपण, आणि मग आम्हाला एक चित्र दिसतंय का हा प्रयत्न केला. असे तुकडे खूप आहेत ग्रंथामध्ये, फक्त जोडायचे कसे आम्हाला कळलं पाहिजे. हे इतकं कळलं काय म्हणते मी, यातला मधला जो भाग आहे तुम्ही आता घेत नाही, कारण तो वात्रक्ताबद्दलचा आहे, की असाच योग जो वात्रक्तामध्ये आलाय गंधकाचा, त्याने काय केलंय, आमरकीच्या ऐवजी तिकडे त्यांनी वापरलंय पंचमुळक वात, आणि तो येतो वात्रक्तामध्ये. परत बघा कुष्ठ वात्रक्त म्हणजे दोघात कॉमन काय आहे, मगाशी बघितलं आपण, कुष्ठ वात्रक्त कॉमन काय आहे, रक्त. गंधक काय आहे, रक्त कमी आहे की नाही बघा ना, मग विसरतच नाही आपण, पाठांतराची गरज नाही, इन बॅड सेन्स मग करायची गरज नाही. गंधारसान कुष्ठ, गंधारसान कुष्ठ, लॉजिक. गंधक, रक्त, वातरक्त, कुष्ठ, अनुपान बदललं. आम्हाला स्वराज कुष्ठाकडे घेऊन गेला. पंचमुळक वात, कारण त्याला वातावरण करायचं ना वातरक्तामध्ये, मग काय केलं त्यांनी, त्याचं वातरक्त करून घ्यायचं. हे कळल्यानंतर आता हे कम्पेअर करायचं. मेरे कर्ण अर्जुन आएंगे, बघितलं का पिक्चर? तसं आमचे कर्ण अर्जुन हेच आहे ना, हो की मॅक्सिमम. तुम्ही सर्वे घ्या, आणि आमचे कर्ण अर्जुन दोन्ही असतात प्रत्येक वेळेस. सलमान शाहरुख दोघंही पाहिजे आम्हाला, कारण आम्हाला माहितीच नाही की सलमान कसा वापरायचा, शाहरुख कसा वापरायचा, वेगवेगळा समजा वापरायला हरकत नाही बरं, पण जाणून वापरा, विना तर्केने या सिद्धी नाही. आता विचार करा, आरोग्याचे सगळ्यांना ठाऊक आहे ते बघू आपण, मी श्लोक करत नाही, पण आता गंधक रसायन त्यातला परत हिरो कोण आहे, गंधक आहे. आपण विसरतो गंधकाला भावना भरपूर की नाही, शुद्ध परिगो पैसा विभाव्यम चातुर्थ गुरुची कापी प्रत्यक्ष धतौषध भृंग राजही, त्याच्या आढळ भावना, आणि शेवटी पृथक आर्द्र घेणं, एवढ्या भावना आहेत त्याला. आता आजकाल एवढं कोणी देत नाही, हे माहिती पाहिजे व्यवहार आपल्याला, की काय काय एकतर दुग्ध, चातुर्जात, भृंगराज, त्रिफळा, तुमचं गुरुची, प्रत्येकाची आवड भावना, आणि शेवटी भावना अर्धकाची. म्हणून याला गुणशास्त्रीने काय म्हटलंय, महागंधक रसायन. आणि मग तुमच्या आमच्याकडे काय, मग ह्याचं इकॉनॉमिकल गंधक रसायन, एक भावना मला तर मी एक तर पडू शकत नाही. आपलं असं सुवर्ण सूचक सांगायला लागतं वेगळं, कारण प्रत्येक वेळेला मी सुवर्ण सूचक वापरू शकत नाही. दो इट इज अ इन्सेबल पार्ट ऑफ दॅट. सो आपण काय म्हणतो, सर्व सूचक आणि सुवर्ण सूचक तसं आहे. सो हे जे बघतोय हे बुक पिक्चर आहे, व्यवहारामध्ये आपल्याला हे मिळत नाही अनफॉर्च्युनेटली, पण आपण करत पण नाही, खूप महागात करतो म्हणून तुम्ही व्हेरी फ्रँक. मग काय मिळतं आपल्याला, एक भावित कोणाकोणाच्या दुग्ध वगैरे वगैरे. पुढचं विसरतो आपण, जे मिळतं विकत त्याच्यामध्ये साखर नसते, आणि श्लोकामध्ये काय म्हटलं त्यांनी, तेवढ्यासाठी साखर टाका. का गंधक आवडला बघ तुम्ही, कुष्ठ बघा, पित्तानुबंध बघा, पाकाचा विचार करा, कारण श्लोक नाही वाचला आपण गंधक रसायनाचा, आणि फक्त बघितलं की कुष्ठ गंधक रसायन, म्हणजे मग आपण जे गंधक, ठीक आहे ते लोक घालत नाहीत ना, तुम्ही सांगा पेशंटला साखर घ्या म्हणून, किंवा पुढे खालता तेवढी साखर टाका, सीता टाका, कल्प टाका, एखादा शर्करा कल्प. ह्या गोष्टी डोळे गुण करा, ठीक आहे ना. आता याचे गुण कसे आहेत, थोडा वृक्षत्वाकडे जायचं तो, कारण चातुर्जात वृक्ष पडतं, त्रिफळा वृक्ष पडतं, त्यामुळे सगळ्यात त्याचा कल हा थोडा वृक्षत्वाकडे जातो, उष्ण आहे आणि अत्यंत सूक्ष्म होईल जर तेवढ्या भावना दिल्या तर. कारण जितकी अधिक भावना तितकं अधिक सूक्ष्म होतं. मग बघितलं शतपाकी, हे लॉजिक सगळ्यांना माहिती आहे, त्याची ही थिअरी आहे. मुख्य कर्म कोणतं असणार आहे, पाचन फार करत नाही ते, पण दीपन उत्तम करत, अग्निकृत, कारण अग्नीच ना तो. सल्फर माहिती सगळ्यांना, सल्फरयुक्त पाणी कसं असतं, त्याला म्हणतात ना गरम पाण्याचे झरे असतात, तर काय असतं पाण्यामध्ये, सल्फर असतं. मुद्दा काय की अग्निदीपन, जेव्हा तुम्हाला अग्नी वाढवायचं खूप छान, धात्वाग्नी मंद आहे, जाठाग्नी मंद आहे, तेव्हा उपयोगी तुम्हाला. आता हे पुढचं म्हणायच्या आधी मी बोलतो आरोग्यवर्धिनी. सगळ्यांना आरोग्यवर्धिनी ऐकून माहिती आहे ना, श्लोक सगळ्यांना माहिती आहे, रसगंध कलो श्लोक समौषधम वगैरे वगैरे वरती दिले बघा, विथ प्रपोर्शन. सगळ्यात जास्त काय आहे, कुटकी आहे, निम्मी कुटकी आहे. भावना कोणाची आहे, किती भावना, बरोबर की नाही. आता निम्मी कुटकी, भावना निंबाची, म्हणजे याचं वीर्य कोण झुकेल, कल्पाचं वीर्य म्हणून शिरत वगैरे झुकणार आहे, बरोबर ना. जरी याच्यामध्ये चित्रक असलं, जरी बाकी द्रव्य असली, तरी बहुमत कोणाचं आहे. मग दोघं पहिला फरक काय कळला दोघांमधला आम्हाला, साधा फरक आहे की नाही, बेसिक फरक आहे, महत्वाचा आहे. मग तुम्ही पित्तानुबंध असेल तर हात पुढे तुम्ही जायला पाहिजे, आरोग्य जायला पाहिजे. पित्त आहे आणि तुम्ही गंधरसायन वापरताय, पुढे कसं आहे. त्यामुळे अनुष्ठित काय ह्याच्यापेक्षा बरेच आहे, शीतत्वाकडे सूक्ष्म आहे. सूक्ष्म गंधक रसायनावर सूक्ष्म आहे का नाही, पण स्वतः आहे की नाही, कारण पाहिजेमध्ये काय आहे शेवटी, रस, गंधक वन ऑफ द आहे, लोह, अभ्र, शुल्भ, हे सगळे रसकल्प आहेत.
भस्म आहे. सो दे हॅव गॉट देअर ओन सूक्ष्मत्व. सो दोघे सूक्ष्म आहेत, आपण हे तारतम्य बघतोय. फाईन. पाचन करणार का? श्लोकात म्हटलं की नाही, पाचनी दीपणी पथ्या नावात त्यांच्या. सो तुम्हाला जेव्हा पण पाचन करायचं असेल, याचा उपयोग फार नाही, याचा उपयोग बऱ्यापैकी. समजतंय? दीपन हे पण करणार आहे, पण ज्या निरावावस्था आहे हे खूप छान दीपन करेल. पुढे भेदन करणार आहे. कुठकी कशी आहे? तर भेदन जेव्हा अपेक्षित असेल, संचय खूप आहे, तुम्हाला फोडायचं, आपण मातीचा ढेकूळ घेतो आणि फोडतो, तसं कर्म पाहिजे असेल तेव्हा कोणी पिक्चर मध्ये आरोग्यवर्धिनी. गंधजन भेदन करणार नाही. मुद्दा कळतोय? पुढचा मला शोधन. मला शब्द खूप महत्वाचा आहे. हे परत फलश्रुतीमध्ये आलं, सगळ्यांना माहिती असेल. मला शोधनी. मला म्हणजे कोण? मगाशी बघितलं आपण शब्दाचा अर्थ काय? ज्यांना मलिनीकरणात मला हा. सो दे आर वर्थ ऑफ थ्रोईंग आउट ऑफ द बॉडी. आणि मला किती शरीरामध्ये आपल्या? स्वेद, मूत्र, पुरीष हे स्थूल महत्वाचे झाले. खमल, रक्तमल, पित्त, रसमल, कफ, स्वेद हे काय आहेत? या सगळ्यांना मला म्हटलं, या सगळ्या मलांवर कर्म करणारी आरोग्यवर्धिनी. तेव्हा जेव्हा पेशंटमध्ये स्वेदाधिक्य, नाकात मला फार येतोय, कानात मला फार येतोय, रक्तमल पित्त वाढताना दिसतंय का तुम्हाला, अँड सो ऑन, असं दिसलं तर तुम्हाला मलग्न कर्म करायचं असेल तर आरोग्यवर्धिनी बिकम्स द ड्रग ऑफ चॉईस. म्हणून स्थौल्य पण माहिती, आपण वापरतो स्थौल्यामध्ये आरोग्यवर्धिनी. कधी वापरायची? मुख्यतः जेव्हा पेशंट हा स्वेदला आहे, स्वेदबहुल आहे, तेव्हा वापरून उपयोग आहे. कारण आरोग्यवर्धिनी वृक्ष काय स्निग्ध आहे, वृक्ष आहे. सो ती काय करणार? ते द्रव शोषण करणार. जेव्हा भरपूर परत चिखल आहे, लीक होतोय, ऍजिफ स्राव होतोय, अभिषंद होतोय, अशा प्रकारे स्थौल्यामध्ये. लक्षात घ्या, स्थौल्य म्हणजे फक्त ओबेस नाही. ओबेसिटी रसवृद्धीमुळे दिसते, मेदवृद्धीमुळे दिसते, मांसवृद्धीमुळे दिसते. आणि यू नीड टू चेंज चिकित्सा. काही स्थूल पेशंट हे अस्वेदी असतात, काही स्थूल पेशंट हे अतिस्वेदी असतात. जे अस्वेदी आहे त्यांच्यामध्ये आरोग्याचा उपयोग कमी होणार आहे, जे अतिस्वेदी आहे त्यांच्यामध्ये त्याचा उपयोग जास्त होणार आहे. कारण तो मैद्यामधला स्वेद कमी 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 करेल आणि मग मैद्याला संवर्धन चांगलं प्राप्त होईल. मांसातलं बळ कमी 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 करेल आणि मांसाचं संवर्धन चांगलं होईल. ही क्षमता गंधकाकडे तेवढी नाही. फरक कळतोय? त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे एखादा मस्त एकदा ढोल्या पेशंट आला, भरपूर घाप येतोय, सारखा पुसतो ना सर मनाकडून बरेच जातो, निधळतो, दिसतं की तिथं ओले झाले इकडे, चांगलीच्या इकडं, याच्या इकडं, अशा गोष्टी दिसल्या की मग मेदोष. मग कुठे आले मेदोष आतापर्यंत? महामंशादी काढा, असनादी काढा, आरोग्यवर्धिनी. मग तुम्ही किती स्पेसिफिक झालात, त्यातलं पण निवडा. हे बाजूला सर खूप जण तुम्ही अपेक्षा आहे. हे स्काय इज द लिमिट, लोअर एम इज क्राईम. म्हणजे मला यातनं एकच देता आला पाहिजे की तू हा आरोग्यवर्धिनीचा पेशंट, असं मोठे वैद्य म्हणतात. हा कोणाचा? हा त्रिफळाचा पेशंट. का? तो फिट्ट बसवत त्याला अख्खाच्या अख्खा हे 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 सगळं मॅच होतंय. तसं आपलं एम पाहिजे की आय शुड बी एबल टू डिफरन्शिएट सच अ लेवल की मला बरोबर तो तिकडे बसला आणि फट बराच झाला पेशंट. इजंट इट? म्हणजे असं व्हायला करायला आवडेल की नाही असं आपल्याला? याला सिद्धी म्हणतात, चिकित्सा नाही, सिद्धी. पुढची गोष्ट आहे म्हणजे काय? हात लावला की बरा झाला पेशंट. आता हात लावला म्हणजे काय जादू आहे का ती? हातामागे हे सगळी क्रिया व्हायला पाहिजे आपल्या. आणि म्हणून सिद्धिस्थान सांगितलंय. सिद्धी म्हणजे काय? की पेशंट प्रत्येक वेळेस बरा होतोय, मटका नाही. 4 पैकी 2 पेशंट बरे होत आहेत, 2 पेशंट बरे होत नाहीत, ही तर प्रोबॅबिलिटी आहे ना. हे तर आपण पण होईल. तुमच्याकडनं सक्सेस रेट वाढायला पाहिजे. आयडियली 100% सक्सेस रेट इज सिद्धी. एम फॉर दॅट, गो टुवर्ड्स दॅट. साध्य होणार की नाही माहित नाही, पण त्यासाठी असा अभ्यास करायला लागेल. फाईन. आता गामित्व बघा, गंधक माहिती आहे. कोणी गामित्व आहे? मुख्य रज. मग ज्या स्त्रियांमध्ये समजा रजप्रवासाच्या पूर्वी गंडू वाढतोय, मग कमी झाला, असे लक्षणं खूप असतात की त्या पेशंटमध्ये, स्त्रियांमध्ये खूप असतात की पिरियडचे बरेच 4 दिवस खूप इमोशनल, मूड स्विंग असतात, स्तनगौरव असतं, इन नंबर ऑफ थिंग्स. जर त्या स्त्री मला समजा रजप्रवासापूर्वी त्याला सर्वांना गंडू सुटतोय, पण दृष्टी होतीये, काहीतरी इरप्शन्स येत आहेत, अशा वेळेस तुम्हाला आणि रजप्रवास सुरू झालं की एकदम जरा हा गेला गंडू अंगावरचा. सो कॅन यू कनेक्ट दॅट? Yes, we can. As a physician, Ayurvedic physician, we can. And we have the tools for the same. समजलं की नाही?
अस्थि मांस शुक्रगामी तर बघितले आपण. आरोग्यवृद्धीमध्ये काय मुद्दा आहे? मांस मेद हे मूळ फोकस आहे, कारण मनशुद्धी करतं, कुटकी भेदन करते, त्रिफळ लेखन करते, चित्रक भेदन करते. हे कर्म जास्त कुठे दिसतं बघायला आपल्याला? मांस मेद यावर अधिक बघायला मिळेल. मी अधिक म्हणतोय, तारतम्य आहे. यांना श्लोक चांगले येतात आणि यांना लॉजिक चांगलं येतं, याचा अर्थ की यांचं लॉजिक शून्य आहे आणि याचं पाडणं शून्य असं आहे का? असं नाहीये. तर कुष्ठात दोघे काम करणार आहेत, पण कोणाचा फोकस कुठे आहे हे बघायचा प्रयत्न करतोय. सो आरोग्याचा फोकस कुठे आहे? मांस मेद मुख्यत्वे, आणि तसं रक्ताकडे सुद्धा आहे. मुद्दा कळतोय? नेक्स्ट प्लीज. आणि कुष्ठाच्या अनुषंगाने कर्म काय? मुख्यतः दीपन रसायन कर्म करायची असतील तर गंधक रसायन करायचं. पाचन शमन आणि कुटकीसारखं द्रव्याची विरेचन आहे ते नित्य शोधन करायचं असेल तर कोणाकडे जा? आरोग्यवृद्धीकडे जा. मुख्य कार्यक्षेत्र कुठे आहे? मेन काय म्हणतो एरिया ऑफ ऍक्शन. मुख्यतः मुख्य परत शाखेवर अधिक. शाखा म्हणजे काय? इथं हातपाय नाही, रक्ताई धातू त्वच, आणि अधिक काळ तिकडे होईल. आरोग्यवृद्धीचं काय आहे काम? ती कोष्ठापासून शाखेपर्यंत काम करेल. कोष्ठामध्ये मनशुद्धी करायची, पाचन करायचं आणि शाखेत पण काम करायचं. हे कळतं का? सीसो वर्ग येते. लक्षण विशेष कोणकोणते असतील हे पण हा अभ्यास याच्यामध्ये पण खूप छान होतो. गुणशास्त्री, फळकेशास्त्री यांची पुस्तकं खूप सुंदर आहेत, त्याच्यातनं सगळी समराईज केले. यातलं माझं डोक्याचे शब्द काढलेत का? फार कमी असतील. फक्त मी कंपाईल केले, लॉजिक केले आणि पुटअप केले टेबलमध्ये, बाकी काही नाही. लक्षणं कशी बघा? जेव्हा पूय आहे, कंडू आहे, पाक आहे, दुर्गंध आहे, विसरपणशील आहे गोष्ट, हे पसरतोय सरसर सरसर, अशा वेळेस मला गंध कसा उपयोगी पडेल. आरोग्यवर्धिनीमध्ये 10 असताना सुद्धा चालेल तुम्हाला. 10 तुम्हाला गंध कसा उपयोगी पडणार नाही. तुम्हाला स्रावामध्ये चालेल. जेव्हा स्थिर गोष्ट आहे, पण स्थिर कशामुळे असतं? गुरुगुणामुळे. आरोग्यवर्धिनी कशी आहे? लघु आहे. सो तुम्हाला स्थिर गोष्टामध्ये उपयोगी पडू शकेल. पण चुकून सुद्धा एकांतिक वादप्रकोप गोष्ट असेल तर आरोग्यवर्धिनी वापरू नका. जर खूप तीव्र मलग्रह आहे, आरोग्यवर्धिनी वापरू नका वातामुळे. कारण काय होतं? वृक्ष आहे, त्याचं वृक्ष कर्म जर चुकून जास्त झालं तर मलग्रह होतो, शूल व्हायला लागतो. लोकांना बघितलं मी, शिरोशूल होतो का? पण रोगश वाढतं शरीरातलं. रोगश वाढलं की वादप्रकोप झालं. तर हे तुला माहिती पाहिजे. कोष्ठामध्ये काय? कोष्ठात रोगश का? त्याच्या मग आरोग्यवर्धिनी सोबत काहीतरी द्या, अनुमान बदला, युक्ती, परत युक्ती. योजकात तर दुर्लभ आणि दुसऱ्या युक्ती माहिती असेल सेम. ओके. आणि व्याधी संकर कालचा परत मुद्दा की सोबत कोणती व्याधी असतील तर, किंवा कशातनं काय झालं असेल तर, कुष्ठ प्लस वातरक्त, कुष्ठ प्लस शूल, कुष्ठ प्लस अर्श, असे कॉम्बिनेशन असतील, यू कॅन थिंक अबाउट दिस केल्प. वेअर ॲज अजीर्ण कुष्ठ, स्थौल्य कुष्ठ, थिंक मोर अबाउट आरोग्यवर्धिनी. सो करण कुठे आणि अर्जुन कुठे? दोघांना एकत्र बोला हरकत नाही, पण कॉन्शियसली बोलवा. हे तुझं काम, हे तुझं काम, हे काम तुलाच करायचं, हे तुझ्याने होणार नाही. तर ते करणच्या आईसारखे हातपाय करायचे नाही आपण. मेरे आएंगे, त्याला बोलून घ्यायचं व्यवस्थित की बाबा तुझं काम आहे तर तू माझ्याकडे. त्यामुळे आपल्या हक्काचे आहेत का? हे एकेच आपल्याकडचे, पण टाकायचं कधी कोणत्या? सगळी पानोपानक करू, त्याला अर्थ नाही, त्याला मजा पण नाही. एन्जॉय करायला सांगा बरं. काय आलं की हां आरोग्यवर्धिनी 1 गोळी, गंधरसायन 1 गोळी, अनुपात मामंजरी काढा. अनफॉर्च्युनेटली हेच होतं आजकाल. तुम्ही बघा प्रिस्क्रिप्शन, आपल्याकडनं पण होतं, माझ्याकडनं पण बरेचदा होतं की ब्लँक झालं ना, काय करायचं यार? हां योग्य नाही. समजलं इथपर्यंत? काय आत्तापर्यंत शंका कोणाला काही? हे समजतं का? काय लॉजिक सांगतोय मी परत. तुम्ही जरी आता अवस्था विसरत तरी मला चालणार आहे, पण आपण डिराईव्ह कसं केलं लक्षात ठेवा. तुम्ही रूट लक्षात ठेवा. डेस्टिनेशन वेगळा चालणार तुम्ही, तो रूट लक्षात राहिला ना तुम्ही एन नंबर ऑफ डेस्टिनेशनला बोलू शकता. शंका? हां बोली ना. हाँ जब देखो नित्यवेचन की अवस्था होती है कि जब दोष उत्प्रेष होता है तब करना है. दोष उत्प्रेष कब समझ में आएगा हमें? जब अचानक से कंडू बहुत बढ़ गया, विसर्पण होने लगा. सो जब दोष उत्प्रेष की वजह से जो एक्यूट पेरेंटल कुष्ठ का होगा वो कम हो गया, तो स्टॉप दैट एंड अगेन शिफ्ट बैक टू शमन चिकित्सा. सो कुष्ठ में भी कुछ चीजें एक्यूटली बढ़ती है, कम हो जाती है, तो उस एक्यूट को ट्रीट करने के लिए हमें फॉर टाइमिंग वो करना है. वंस यू आर डन विद दैट, शिफ्ट बैक टू योर नॉर्मल चिकित्सा. प्रॅक्टिकली बोल रहा है. हो लक्षात घ्या. तिकडं तुला अजून एक गंमत सांगतो पुढची. यष्टी माहिती आहे का? यष्टीची गंमत 4थ्या वमनपकामध्ये पण आहे.
आणि छर्दी निग्रहामध्ये पण आहे. आता प्रिंटिंग मिस्टेक आहे चरकाची योजना. छर्दी मुळात लक्षात घ्या, कोणत्या छर्दीमध्ये वापरशील तू? वाताच्या, पित्ताच्या, कफाच्या, बरोबर की नाही? आता छर्दीमध्ये चिकित्सा करताना काय करायला लागतं? छर्दीचं उद्भवस्थान कुठे आहे? आमाशय. पण तुम्हाला आमाशयातला कफ कमी करायचा असेल तर काय करायला लागेल तुम्हाला? तरागण वापरायला लागेल. आता हे काय करणार याचा अर्थ की हे कफाला खेचून कोष्ठामध्ये आणून, कोष्ठामध्ये जे कफ आहे त्याला खेचून त्याला जे काही तिकडे कफाकडे द्रव्य आहेत तिकडे आणून ते वाढतील त्याला, की हे घे या कफाला शांत कर. सो तो कान पकडणारे कफाचा त्याला एकत्र गोळा करणारे कोण? वामक द्रव्य. ते किती आहे? 6च आहेत. बाकी 15 कोण आहेत? तर कफाचे तुकडे तुकडे कर देंगे, तुकडे तुकडे गँग येते. सो देयर इज डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. हाऊ इज दॅट? की वामक द्रव्य तिकडे वमनाचं कर्म करणारे बलवान नाहीच आहेत, त्यांना उलटी करवायची नाहीच आहे ना. मग काय कर्म करायचंय? ढूंढ के लेके उसको, मैं देखूं क्या करना है, उसको जिंदा चाहिए मुझे, तेवढंच. उसको मारना नाही आहे मुझे, वो जिंदा चाहिए. ऍक्च्युअली ते जाऊ. मग पुढचं काम कोण करेल? मारायचं. हे लोक करतील, कारण यांनी वमन कर्म सुरू केलं तर उलट्या व्हायला लागतील. सो म्हणून म्हणतो की हे जो विचार असतो ग्रंथांचा, हा ग्रंथांनी बरोबर करून ठेवलेला असतो. सो कफच छर्दीमध्ये तू ते दिलंस तर कफ सगळा एकत्र गोळा होईल. तो गोळा झाला की बाकी द्रव्याचे तुकडे करतील. मग छर्दी तू कफ गेला, आमाशयातनं दोष गेले, ना रहेगा कफ ना रहेगी छर्दी, असं येते. समजलं? बरोबर. हा, आवृत्तीच्या आधी का नंतर? त्याचे अवरोध म्हणतोस तू. हा, सॉरी. हे बघ, परत सांगतो की असं हायब्रिड उत्तर फार अवघड असतं. म्हणजे बनी कहाणी असेल ना त्याला उत्तर अवघड असतं. तर पेशंटनुसार खूप गोष्टी ठरतात. त्या पेशंट स्थूल आहे का कृषी आहे? अच्छा, बघितलं म्हणून विचारतोय मी. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की परत म्हणतोय की मुख्यतः तिकडे तुम्हाला संप्राप्ती माहिती पाहिजे. अवरोध आहे, बरोबर ना? अवरोध कुठे आहे? गर्भाशयात अवरोध आहे. पण मग अवरोध कशावर म्हणतोयस तू? पुढे पुढे जात आहेत त्याला. बरं, फाईन. आणि मग त्याच्यामध्ये किती दिवसांनी त्याला मेन्सेस येत आहेत? ओके. आणि त्याच्यामुळे काय होतंय मग? बरोबर. ओके, फाईन. आय गॉट युअर पॉईंट. मग असं काय करायला लागेल की आपल्याला माहिती आहे की मी आरोग्यवर्धिनी कल्प आहे, हा अधिक सूट करायला समजा याच्यामध्ये. कोणत्या अर्थाने? की सामावस्था आहे, अजीर्ण आहे, त्यामुळे मला गंधग्रसन वापरता येणार नाही एकांतिक. मग अशा वेळेस तुला म्हणजे उलट तुला ऐकून आश्चर्य वाटेल की आरोग्यवर्धिनीचं मॉडिफिकेशन असं व्यवहारात मिळतं की जे रजावर काम करतं. त्याचं नाव काय आहे? कामिनी कुलमंडन रस. त्याच्यात काय केलं त्यांनी? म्हणजे ते ह्याला उपयोग पडेल का माहित नाही मला, फक्त तुला उदाहरण सांगतो की त्यांनी निंबक वासाच्या ऐवजी त्याला कुमारीच्या भावना दिल्या आणि तो कल्प कुठे सगळं टर्न केला त्यांनी? गर्भाशयाकडे. सांगायचा मुद्दा काय की तुला म्हणजे अशी केस असेल तर उत्तर प्रश्न खूप छान आहे. अशाच तुला समजा तो कल्प नाही मिळाला ना, तो आरोग्यवर्धिनी सोबत काहीतरी असं अनुपान दे, कुमारी असं दे, या सोबत एखादं जे काही हे आहेत मुस्तादिगण जो आहे 15व्या अध्यायातला, किंवा वचहरिद्रदिगण आहे की ज्यांच्यामध्ये माहिती आहे की गामितूर रजाकडे आहे, त्यांचं एकत्र संयोग किंवा संस्कार करून तो वापरू शकतोस. अशा गोष्टी तुला करायला लागतात, नक्की करायला लागतात त्या. पण असा सुद्धा म्हणजे याचा अर्थ की तुला जी अपेक्षा आहे अवस्था, ती कोणत्या आधी अवस्था पडली असणार शंका. त्यांनी त्यातनं उत्तर काय काढलं? निंब नकोय मला. का? कारण निंबाचा ऍड्रेस काय आहे? कुष्ठ. निंब बोले तो कुष्ठ. मग मला कुष्ठाकडे नकोय. बाकीचे एवढं खूप छान आहेत, पण भाई तुम्ही सगळे काय करा, इथून जा आणि पुण्यात जा, पुणे गुरुकुल करू आपण. असं काय झालं? पत्ता बदलला, बाकी सगळे तेच आहेत. मग पत्ता काय लिहिला त्यांनी? आर्तवस्रोतस. कसा लिहिला पत्ता त्यांनी? कुमारीची भावना देऊन. सो अशा गोष्टी आपण करू शकतो. भावना द्यायला शक्य नाही का आता? असं वापर. सो वी कॅन चेंज दॅट. म्हणजे हा व्यवहार म्हणून सांगतो तुला मी. चांगला प्रश्न आहे. पण म्हणजे तुझी अशी बघितली असेल तर असा विचार केला आणि अशी चिकित्सा केलीस तर उपशय चांगला मिळतो लवकर. सगळे निशंक. शेवटचा कल्प बघायचा आपला आजचा. डेंजर भयानक कल्प येतो. दाखव पारद. ओम सर जर आता एकदम ताडून म्हणजे हा सर बोला, बघू काय येतं तुम्हाला. आहे इथं मी तुमच्याकडे जो कागद ह्याच्यामध्ये दिलेला त्यातला तो शेवटचं का पान, ते शेवटून दुसरं पान, त्यातलं पहिला भाग उर्वरित 4 योग नावाचा सापडलं तुम्हाला. म्हणजे चरकाने एकदा पारदाचा फार उल्लेख केलेला नाहीये, इजंट इट. त्यातला जो काही एक सो कॉल्ड त्यातला ऑथेंटिक उल्लेख आहे त्याच्यामध्ये पण थोडी चर्चा आहेत गोष्टी,
पण त्यातला जे मत एक पक्का आहे की पारदचा उल्लेख चरकायत संहितेमध्ये कुठे आहे? कुष्ठामध्ये. आणि आपल्याकडनं वापर किती होतो? परत आरोग्य रीतीने चुकून वापरला होतो पारद आपल्याकडनं. कॉन्शियसली पारद वापरावा असं आपल्याला सुचत नाही, कारण आपला अभ्यास नाही सगळ्यांचा. आपला म्हणजे मी माझ्याकडे म्हणतोय मी. योग बघा तुमच्या समोर आहे, सूत्र क्रमांक 71-72. श्रेष्ठम गंधक योगात सुवर्णमाक्षिक प्रयोगात वा सर्वव्याधी निबर्हणम अद्यात कुष्ठी रसमचं निगृहीतम वज्रशिलाजतु सहितम सहितम व योगराजेन सर्वव्याधी प्रशनम अद्यात कुष्ठी निगृह्य नित्यमच. ठीक आहे. खाली मी 4 योग दिलेत बघा या सूत्रामधले. कोणकोणते योग आहेत? निगृहीत याचा अर्थ मारित केला टीकाकारांनी, चक्रपाणीने, म्हणजे मूर्त पारद आयडियली, म्हणजे पारद भस्म. आता लक्षात ठेवा काय 4 संयोग आहेत बघा. पारद अधिक गंधक, पारद अधिक सुवर्णमाक्षिक, पारद अधिक वज्र अधिक शिलाजतू आणि पारद अधिक योगराज चूर्ण. योगराज चूर्ण कुठे आले? व्हेरी गुड. पांडू. कोणता आपण ज्याला व्यवहार ताप्यादी म्हणतो ते योगराज चूर्ण आहे. त्याला ताप्यादी आपण म्हणतो, त्याला चरकाने काय म्हटलंय? योगराज चूर्ण. म्हणजे आता ताप्यादी कुष्ठात वापरायचं माहिती होतं का आपल्याला आतापर्यंत? चा उल्लेख आहे साक्षात योगराज चूर्ण. समजतंय? म्हणजे पाराचे 4 योग आहेत. पहिला कोणता आहे? पारद गंधक. दुसरा, आता तुम्हाला गंधकाबद्दल आपण आता माहिती ऐकली, आता पारदाची माहिती कळली, तर मग कुष्ठात गुलापर्यंत कळायला लागेल की नाही? सिमिलरली पुढचा योग काय आहे? पारद आणि सुवर्णमाक्षिक. त्यानंतर काय आहे? पारद वज्र. वज्र म्हणजे काय? हिरक आणि शिलाजतू. म्हणजे कोणाचे कल्प सगळे झाले? अंबानी, अदानी. त्याला म्हणजे म्हणल्याप्रमाणे की सर ते 4 पटीने वाढल्या पारदाचं किंमत. की लक्षात घ्या की आपल्याकडे खरं म्हणून आपल्याकडे काय सांगितलंय? आढ्य रोगी. जर रोगी आढ्य असेल त्याला जे हवं ते औषध मी देऊ शकणार आहे. तुला पाहिजे का? खरंच गोष्ट तुला एवढा वाईट आहे का तुझा? मला हिरक भस्म द्यायचं तुला फक्त. आहे का अफोर्डेबल? अनफॉर्च्युनेटली आज ते मध्ये येतात नाही, आपल्याला विचार करायला लागतो ना, बापरे ह्याला सुवर्ण कल्प देऊ शकणार नाही आपण, अफोर्डेबल नाही पेशंट, आणि म्हणून आपल्याकडचे कल्प सुटतात वापरायला. ओके. आणि चौथा पारद आणि योगराज चूर्ण. आता आजकाल व्यवहारामध्ये पारद भस्म हे आपल्याला करणं हे दुरापास्त आहे, वापरणं त्याहून शक्य नाही. मग त्यातला नेक्स्ट बेस्ट ऑप्शन काय सध्याचा? टू यूज रससिंदूर. नेक्स्ट बेस्ट म्हणतोय मी, एवढा आयडियल. पण व्यवहार थांबता कामा नाही आपला, बरोबर ना सर? म्हणजे आपण आता सिंदूर वापरतो सगळ्यात, पारा नाही तिकडे आपण सिंदूर टाकतो जेव्हा मृतपारद सांगितलं असेल त्याकडे. सो यू रिप्लेस मृतपारद विथ संदूर. तुम्हाला 4 कल्प तयार झाले तुमचे. सिंदूर, सिंदुरामध्ये खरं गंधक आला, म्हणजे तुम्ही सिंदूर फक्त कुष्ठात वापरू शकता की नाही? रससिंदूर. पुढचा सिंदूर अधिक सुवर्णमाक्षिक, सिंदूर हिरक शिलाजतू आणि सिंदूर म्हणजे रससिंदूर म्हणतोय मी, सिंदूर आणि ताप्यादी. एवढे डेंजर कल्प. डेंजर का म्हणतोय मी? हा चरक जो दारवीपासून सुरू केला होता, दारवी, हरितकी, हाच खुल्लू कुठपर्यंत खुलला होतो? पारागंधक. म्हणजे कुष्ठाला गरज पडते याची लक्षात ठेवा. तो का खुलतोय? त्याला हौस म्हणून खुलत नाहीये तो. तुम्हाला असे सगळं कुष्ठाचं स्पेक्ट्रम बघायला मिळणार आहे. 0 ते 200 किलोमीटर स्पीड. तुमच्याकडे सगळं पाहिजे तयार. त्यातलं हे त्यांनी काय शेवटी कुठपर्यंत आला डायरेक्ट? तो पारद, हिरा, शिलाजीत. समजलं? आता आपण ह्या बॅकग्राऊंड फक्त पुढचं पान बघा की पारद का उपयोगी पडत असेल हे आपण बघूयात. पारद सगळ्यांना माहिती आहे. रस काय पारदाचा? षड्रसात्मक, हो की नाही? गुण काय सांगितलंय? स्निग्ध. हे मी रसग्रंथात काय चुकलं सांग राजा, खरंच नाही, मी गंमत नाही करत आहे. कर्म, रसायन, योगवाही, महावृक्ष म्हटलं त्याला, साधं सुद्धा नाही. कारण कोणाचं आहे? शुक्र. ते शुक्रांचं अक्षात ते सर्वामय हर. आमचे मग पंचतीर्थ होते, मग वापरू कुठे? मग विचारल्याप्रमाणे सर्व रोग प्राणनाशिनी. फाईन, मी कुठे वापरू? हे शोधायचं आपल्याला ह्याच्यातनं. दृष्टीबलप्रद बघा, मलाही माहित नव्हतं, अजूनही विसरतो मी नोट्स लिहिताना माहिती असतं मला, ते पुढे घालताना डोक्यात येत नाही माझ्या. का? तेवढा वारंवार अभ्यासानं नाही माझं, शीलन नाही त्या गोष्टीचं. दॅट्स वाय. दोषघ्नत्व ऑब्व्हियसली त्रिदोषघ्नत्व आहे. व्याधीनत्व सापडलं मला, विशेषात सर्व गोष्टनूत, हे माहितीच नव्हतं अभ्यास करेपर्यंत. हा आणि हे चरकातलं नाहीये, रसग्रंथातलं आहे कोणत्या तरी, नाव विसरलो मी. विशेषात म्हणजे काय? सगळं कमी करतं, म्हणजे यांना सगळं येतं पण पाठांतर फारच आपलातून आहे. तसं पाला सगळं करता येतं पण इस्पेशली सर्व गोष्टनूत. ओके. आता त्याच्यामध्ये जे काही 4 योग आहेत त्यातले 2 योग त्यांनी कंपाईल केलेत. पहिले 2 योग कोणते आहेत? पारद गंधक आणि पारद सुवर्णमाक्षिक. ठीक आहे. आता पारद गंधकाचा काय संदर्भ आहे म्हटलं? सिंदुराचा. आपण थोडासा फोकस पुढे करूया सुवर्णमाक्षिक. कारण आजकाल सुवर्णमाक्षिक बसून मिळतं की नाही, वापरतो की नाही आपण, पण कुष्ठामध्ये वापरायचा मुद्दा कुठे आहे तो? आता पुन्हा मागे जा बरं, मागे स्लाइडला. सुवर्णमाक्षिकाचा
हा त्याच्या मागे अजून हा. आता सुवर्णमाक्षिक बघा, गुणधर्म द्यायचे. कसा आहे? मधुर तिक्त किंचित कषाय, कटुविपाकी, शीत लघु पित्तघ्न, या सगळ्या गोष्टी. हे सगळं ठीक आहे, माहिती असतं आपल्याला. एक खूप सुंदर सूत्र आहे संग्रहामध्ये, शेवटचं सूत्र बघा, खूप सुंदर आहे, म्हणजे प्रेमात पडलं सूत्राच्या. त्या काय म्हटलं त्यांनी? न तद निषेवी, जो सुवर्णमाक्षिक खाईल त्याला हे होणार नाही. काय? जरसा अभिभूयते, त्या माणसाचा पराभव वृद्धत्व करू शकत नाही. शब्द किती छान वापरलाय, की त्याला म्हातारपण हरवू शकत नाही. म्हणजे अमर झाला का? तो जेवढा जगेल तो चिरतरुण जगेल. म्हणून आपण आता आज तुम्हाला कळलं असेल की प्रता जोशी आज त्यांचं देहावसन झालं, वय वर्ष 78. तुम्ही सर मगाशी की आतापर्यंत त्यांच्या चिकित्सेचा व्यवहार चालू होता, दवाखान्यात बसायचे, कर्म करायचे. म्हणजे काय? याचा अर्थ की अमर झाले का? ते शेवटपर्यंत कार्यमग्न होते, काम करू शकले. हे रसायन कर्म अपेक्षित आहे इथं, की वृद्धत्व त्याचा पराभव नाही करू शकला. म्हणजे जर केस काढायचं राहिले का? बायसेप, त्याची क्षमता बघा तुम्ही. आपल्याकडे काय सांगितलंय? वर्ण, ऊर्जा, उत्साह हे श्वासाचे भाव आहेत. त्या प्रकारे न पन्नगैही न अपिगरैही न वृश्चकैही, विषबाधा झाली तरी विष त्याला काय करू शकणार नाही. प्रिव्हेंटिव्ह आहे. पन्नग म्हणजे वृश्चिक, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी काय? गर. उलट आहे. कुष्ठ होऊन गेलाय का किंवा हे करताय का? कुष्ठ व्हायच्या आधीच सुवर्णमाक्षिक सुरू करून टाकला. इट इज अ फायर वॉल, डिफेन्स वॉल ऑफ चायना. काय हे असेल तर विष आलं तरी तो काय म्हणतो? विषाला अधिक बाहेर त्रास द्यायचा नाही. ते कोण आहे? बाउन्सर आहेत आपल्याकडचं जणू काय. हा तो कोणाकडे हाकलणार आहे? जरेला हाकलणार आहे. उलट आहे. क्युअर करतं म्हटलं नाहीच अजून त्यांनी. जरी विष आलं तरी माक्षिक म्हणाल भाई यहाँ पे कुछ काम नाही करणे का. पुढे न पांडू, मेह, ज्वर, शोफ, यक्ष्मी भी न कंठ, नेत्र, श्रवण, त्वगामय ही. म्हणजे हे व्याधी त्या रुग्णाचा पराभव करू शकणार नाहीत. जरी त्याला हा व्याधी झाला तरी त्यातनं तो बाहेर पडणार आहे. कोणकोणते व्याधी आहेत? पांडूमध्ये माक्षिक माहिती खूप वापरलंय. पांडूमध्ये सगळ्यांना माहिती असेल. मेहामध्ये माक्षिक वापरलेला आहे. ज्वरात आपण विचार करत नाही. माझाही फार अभ्यास ज्वरातल्या माक्षिकाबद्दल वगैरे अजिबात नाहीये. शोफात वापरतो, यक्ष्मात आहे. पुढचं मला खूप जास्त आवडतं. परत दारहीसारखं आहे. गामित्व कुठे बघा? कंठ, नेत्र, श्रवण, त्वगा, मयान, कुष्ठ आला. नेत्र, कंठ, श्रवण, म्हणजे किती पिनपॉईंट ऍड्रेस आहे बघा. कुठे जायचं तुम्हाला बारामतीला जाऊन 4 किलोमीटरवर जाऊन तुम्हाला एक संकुल आहे, संकुलामध्ये दुसऱ्या मजल्यावर हॉल आहे, तिकडे पहिल्या खुर्ची जाऊन बस, असा पत्ता आहे. कोण कन्फ्युज होईल ना? हे कुठे सांगितलंय? बरं, असंही रसग्रंथातलं पण नाहीये. अष्टांग संग्रह, ज्याला आपण बृहत्तरीतलं सगळ्यात वन ऑफ द म्हणजे बेस्ट ना मटेरियल अवेलेबल. आता ह्या बॅकग्राऊंडवर तुम्हाला कुठे वापरायचं आहे कळलं, सोपं झालं की नाही? आता हे लक्षात आलं की नाही? आता माक्षिकाचा एक तुम्हाला पुढचा स्लाइड घ्या प्लीज. अजून पुढची घे. पुढे हा. आता व्यवहारामध्ये तुम्ही काय करू शकता? पारद तुम्हाला मृत पारद मिळणार आहे का? मग तुम्ही सुवर्ण सिंदूर रससिंदूर आणि माक्षिक. काय झालं? सर्व व्याधी निवारण हे पारदामुळे आले आहे, मात्र तरी पारदाचे विशेषात सर्व कुष्ठनूत हे व्याधीपरित कर्म आणि सोबत कुष्ठग्न प्रभावाच्या द्रव्यांचा संयोग या योगाला कुष्ठग्नात वगैरे प्रकाशन देतो. आणि या सर्व द्रव्यांना अग्नीची फारशी अपेक्षा नाही. कसेच सगळे भस्म आहेत ना, तुम्ही अग्नी त्यात मुरवला एवढा पुट देऊन तो इतकुसा येतो, व्यवाही येतो, सूक्ष्म येतो. त्यामुळे जाठराग्नी किंवा धात्वाग्नी दुर्बल झालेला रुग्ण जो असाध्यतेकडे चाललेला आहे, सगळं टाकून दिलाय, कुछ नाही होगा तेरा, औषधाने उपयोग नाही, खात राहा ईश्वर स्टेरॉइड्स, त्याला शोधून घेणं शक्य नाहीये. कारण वय वर्ष 70 आहे, अत्यंत कृषी आहे, पैसे नाहीयेत, तू पिऊ शकत नाही, होऊ शकतं ना असं, पण बरं तर करायचं आहे. मग आपलं जे अमोघ असतात आपल्याकडची ते आता बाहेर पडायला लागली आहेत. काहीच नाही का तुला, कोणीच वाले नाही का तुला, थांब, काय म्हणतो ना की हॉटलाईन असते, तेव्हा साध्य कुष्ठाला अपुनर्भावाकडे देण्यासाठी. मग तुमची चिकित्सा इकडे चालू आहे आणि इकडे काय चालू आहे, माक्षिक चालू आहे. काय करेल तो, तू त्याला बरा कर, तोपर्यंत मी परत राहत येणार नाही. बाकी 4 उंदीर राहत आलेत का, त्यांना मार, तुम्ही दरवाजा बंद करतो, पुढचा उंदीरात येतं कामा नाही. हे कोण घेते जबाबदारी? सिंदूर माक्षिक. हा एक उदाहरण झालं योगाचं. ते किती थॉटप्रोसेस विचार करा. शमन पण, रसायन पण, विषग्न कर्म पण.
असं वाटतं ते आधीचे कल्प खूप भारी होते, असं पुढचं पुढचं बघायला लागलं की आहे ना, एवढ्या 5-6 प्रोफाईल आहेत, कोणाला दाखवायचा इंटरेस्ट? हो ना स्वप्नील? मुद्दा कळला का? म्हणजे परत लक्षात घ्या, परत मी सांगतोय, अवस्था विसरला तरी चालेल एक वेळ, पण कसे पोहोचला अवस्थेपर्यंत हे लक्षात ठेवा. हे सगळं मटेरियल उपलब्ध आहे, हे काय गुप्त ग्रंथ माझ्याकडे होते ते हळूच उघडून बघितले लिहिलं असं नाहीये ना. तोच संग्रह, तोच समुच्चय, पण त्याच्यामध्ये शोधायची जिज्ञासा, त्याला थोडा वाईट समज कंड पाहिजे आपल्याला. काय अवस्था असेल, कुठे गुणधर्म दिलेत, हे वाच ते वाच, तर आपण इथपर्यंत पोहोचू शकू. ठीक आहे, नेक्स्ट प्लीज. सगळ्यात म्हणजे तो बघूनच आग होते असा कल्प आहे हा रसमाणिक्य. काय काय याच्यामध्ये? भारत गंधक तर ठीक आहे, ते कळलं आपल्याला. पुढे मनशिला हरतळाली नाग. आपले कचरते की नाही, आपण वाढवतो पटकन श्वास कुठार समीर पण आपण बॅकहँडला ठेवतो कल्प ते. हा ठीक आहे, नाही लागत ते नको वापरायला, कारण तो सुटला हातात चुकून वेडा वाकडा तर तो भोका पाडणार आहे. पण जर बरोबर लागला तर तो असा मुळात झाड उठले बरोबर तो उचकून काढेल. का हे कसे सगळ्यांना माहिती आहे की नाही? अत्यंत भयानक विषय आहेत. हरताल, मनशिला आणि नाग, अत्यंत उष्ण, अत्यंत कफग्न आणि अत्यंत व्यवाही. म्हणजे ते चुटकीभर, खरंच चुटकीभर असं म्हणा की किंमत केवढी असणार आहे, ती भयानक मोठी असणार आहे. अत्युष्ण, अत्यंत कफग्न आणि कफवातग्न काही अंशी, काही अंशी वातग्न, पण मुख्यतः कफग्न. आता कफग्न कफकुष्ठाची लक्षणं काय सांगितलेली आहेत? चरकाचा श्लोक आहे हा, की कफ प्राधान्य कुष्ठामध्ये आहे. हे कशा कशावरनं कळतं आम्हाला? जर ही लक्षणं भरपूर असतील, हीच लक्षणं असतील मुख्यतः, श्वैत्य, वर्णश्वेत आहे, शैत्य, स्पर्शाला शैत्य लागतंय, कंडू अत्यंत, स्थैर्य, पॅच हलतच नाही वर्षानुवर्ष, वाढत पण नाही कमी पण होत नाहीये, उच्छेद, थिकनेस आहे पॅच, गौरव आहे तिकडं, स्नेह आहे तिकडं, म्हणजे तिकडं स्निग्धता येते, आम्हाला चकाकी दिसते त्या पॅचला. कुष्ठे शितू कफलिंगम जंतू भी अभिक्षणम, त्याला तिकडे कृमी पडलेले आहेत इथपर्यंत, क्लेद खूप आहे. ही सगळी लक्षणं जर खूप जास्त असतील, एवढी जास्त की त्याला बाकी आम्हाला काहीच उपयोगी पडत नाहीये, किंवा त्याला लवकर बाहेर काढायचंय, यू कॅन गो टू द रसमाणिक्य. ठीक आहे. दुसरं आहे रसमाणिक्य वापरतात व्यवहारामध्ये, ते वापरतात श्वासकासामध्ये, कारण कफग्न आहे आणि श्वासकास यांच्यामध्ये कफाचा अवरोध हा जेव्हा खूप बलवान असेल आणि तुम्हाला खूपदा व्यवहार बघायला मिळतं, श्वास कमी झाला की त्वदृष्टी वाढते, त्वदृष्टी कमी झाली की श्वास वाढतो, असे खूप पेशंट असतात की त्याचा दम कमी झाला की त्याला त्वदृष्टी दिसते, मग तिकडे औषध देतात मॉडर्नवाले, मग त्याला दम लागायला लागतो. हे खूप कॉमन पिक्चर आहे. असं शिफ्ट होतात दोषांची गती. तर दोघीकडे आपण आपले जर सैनिक उभे करायचे असतील तर तो कोण सैनिक आहे? माणिक्य. प्राणामध्ये आला तिकडे पकडतो, त्वचेमध्ये आला तिकडे पकडतो. त्यामुळे हे जे असतं की प्राणावर सुद्धा दृष्टी प्लस कुष्ठ, श्वास प्लस कुष्ठ असा पेशंट आला आणि त्याच्यामध्ये कफ प्राधान्य असेल, तिकडं तुम्ही हे अमोघ अस्त्र वापरू शकता, पण चुकू नका. म्हणजे मी उलट म्हणेन, इफ यू आर इन डाऊट डोंट यूज, बेटर बी सेफ दॅन सॉरी. म्हणजे मी ऍटलीस्ट असं केलं असतं, कारण ह्या कल्पाबद्दल म्हणतोय मी. हे कल्प एवढ्या सिव्हिअरिटीचे आहेत की दया माया नाही. तुमच्याकडनं सोन माक्षिक चुकलं का, चल जाएगा. ओके, तुमच्याकडनं ते दारवी चुकली का, चल जाएगी. पथ चुकली का, एक वेळ ठीक आहे. हे चुकलं का, तुमचं युअर नाऊ रजिस्टर इन द हेल असं येते की तुमची जागा पक्की आता, कारण एवढी मोठी चूक असणार ती वैद्याकडची. सो अभ्यास करा, याचा घाबरत नाहीये, कॉन्शियसली निर्णय घ्या. रिस्क घ्यायची का घ्यायची, पण ती कॅल्क्युलेटेड पाहिजे. ब्लाइंडली ऐकले सर आमचे वापरायचे म्हणून कोणतं औषध नसतं वापरायचं. सर म्हणजे सगळेच ना, आपले अल्टिमेट सर कोणते? याच्यावर सुशील वाघबट आहेत. हे का वापरतात हे बघायचा प्रयत्न करतोय आपण. आणि म्हणून आपण सुरू करून केलं होतं हरितकी दारवी, आणि कुठे आलो आपण आता? रसमाणिक्य. पुन्हा अनेक कल्प माझ्या वेळेअभावी, माझ्या क्षमतेअभावी, अनुभवाअभावी मी घेऊ शकलेलो नाही. क्रक्स काय आहे की कुष्ठासाठी आपल्याकडे एवढी मोठी जंत्री उपलब्ध आहे, पण त्याचा प्रत्येक शस्त्राचा अभ्यास, भाला कसा फेकायचा असतो, तलवार कशी काढायची असते, वेगळं असतं की नाही. सगळं शस्त्र माझ्याकडे, चालव रे, नाही ते चालवायला जमत नाही आम्हाला. मी जर भाला असा पकडला तर उपयोग नाही ना, फेकणार कसं तो? इथपासनं माहिती पाहिजे आम्हाला. तसं प्रत्येक ह्याचं आहे की कशा क्वात कधी, अरिष्ट कधी, त्याच्यामध्ये रसकल्प कधी, आणि ह्या गोष्टी तरी याच्यावर आपण आतापर्यंत बाह्यलेपन बघितलेलं नाहीये. सो कारण त्याच ह्या ट्रेलर आहे. कुष्ठ हा अनएंडिंग पेक्षा तो खूप लॉंग चर्चा होऊ शकते. हे कळून माझं फक्त एवढी अपेक्षा आहे की आजच्या या लेक्चर नंतर तुम्ही सगळ्यांनी कुष्ठा उदाहरणे, आजचा आपल्या ह्या गुरुकुलचं अधिकरण कुष्ठ होतं, पण हाच मेसेज हा कोणताही कल्प, कोणताही व्याधी,
कोणतेही वनस्पती ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. तुमचा चिकित्सेचा अभ्यास असेल, हा या दिशेने करत गेलात, ही संपूर्ण दिशा आहे का? अजिबात नाही. पण ही वन ऑफ द दिशा आहे का? नक्कीच आहे. असं केलं तर तुम्हाला जे काही तुमचे कल्प तुम्ही लिहिले होते मगाशी, आवडते कल्प, त्यांच्यामध्ये इतका माहिती आहे का? विचार करा. असं म्हणतो ना आपण, लग्नाला 20 वर्ष झाली पण असं कधी वागले नव्हते, हे असं कल्पांतर होता कामा नाही आपलं. अच्छा, याचं असं आलं का? तुम्हाला लग्नाचीच माहिती पाहिजे की कल्प कसा वागणार आहे, समजते? तेवढी कमांड आपली त्या कल्पांवर असायलाच पाहिजे. त्यामुळे हा शेवटचा कल्प आहे. याच्यानंतर नेक्स्ट संपलं नक्की. हा काय म्हटलं वरचं बघा, सुश्रुताचे औषधींना विशिष्ट नाम तपसस्य निषेवणात यस तेन मुच्यते जंतू स पुण्याम गती आपनुयात. म्हणजे जर तुम्ही पेशंटचा कुष्ठ बरा केलात, बरा करणं म्हणतोय बरं, हे खूप मोठं काम आहे. बरं वाटणं आणि बरं होणं यात खूप मोठा फरक आहे. खाज गेली आता काय होत नाही, फक्त दिसतं इकडं, ते बरं होणं नाहीये. पण इफ यू अँड मी ॲज अ वैद्य कुड क्युअर कुष्ठ, दोन मुखे सांगितले. परत बघा, औषधीना विशिष्ट नाम, स्पेसिफिक मेडिसिन्स, आणि तपसस्य निषेवणा, तपश्चर्या, दोन्हीची गरज असते. असं करून यस तेन मुच्यते जंतू, जो मनुष्य कुष्ठापासनं ह्याच जन्मी मुक्त होऊ शकतो, त्याला काय पुढे फळ प्राप्त होतं? स पुण्याम गती आपनुयात, त्याची पुढची गती सुधारते जन्मजन्मांतरीची. म्हणजे आपण जे कुष्ठाला बरं करायचा प्रयत्न करतोय, त्याचा आपण जन्मांतरीचं काहीतरी साध्य करायचा प्रयत्न करतोय, त्याला जन्मांतरीचं चांगलं फळ द्यायचा प्रयत्न करतोय. ही एवढी स्ट्रॉंग क्षमता ही कुष्ठग्न चिकित्सेमध्ये आहे. कारण व्याधीच असा येतो, मगाशी बघितलं आपण, साधू निंदा एक्सेट्रा. ओके, सो आपलं अल्टिमेटली एम अशा प्रकारे असायला पाहिजे की आम्ही कुष्ठ एवढा बरा करायचा प्रयत्न नक्की करू, आम्ही सक्षम होऊ. काल सरांनी खूप छान सांगितलं की तुलना ही काय वाईट असते. आज सकाळीच कधी तुलना दुसऱ्याशी नाही करायची, मग तुलना कोणाशी करायची? तुलना स्वतःशी करायची. मी कालपेक्षा आज कसा आहे, मी जर गेल्या महिन्याभरात जर मी तसंच असेल तर मग दुःख व्हायला पाहिजे. एव्हरी डे इन एव्हरी वे आय शुड गेट बेटर अँड बेटर. हे रोज सकाळी प्रत्येकाने म्हणायचं की मी बेटर कोणापेक्षा? स्वतःपेक्षा. तुलना करायची का? हिचं तर ती टिळकला आहे, टिळकलं खूप पाठांतर होतं, मी तो कोडोलीला आहे, काहीच होत नाही आमच्याकडे, अजिबात नाही. मग मी काय करायचं? कालपेक्षा आज कसा आहे, आजपेक्षा उद्या कसा आहे, बेटर आहे की नाही, देन यू आर द राईट ट्रॅक. टिळकला बसून जर तुम्ही झोपा काढल्या 4 वर्ष आणि कोडोलीला बसून जर तुम्ही टिकावं असलेलं एकटं नाही, तर तुम्ही कुठल्या कुठे जाल? हे काय म्हणते मी ऐकलं लोकांना असं वाटतं की टिळक म्हणजे असं काहीतरी एकदम मोठं तीर्थक्षेत्र आहे, आणि आमची कॉलेज म्हणजे काय, आम्ही ते बिचारे असे हे होतात, घाबरतात टिळकच्या लोकांना. मी काय म्हणतोय का मी टिळकचं म्हणून म्हणतोय की अहो सर तुम्ही टिळकच आहे का? बापरे, तो नाही का सरांचं UGB टिळकचं काय, टिळक बिळक म्हणजे कॉलेजचं कौतुक नाही करत आहे. कष्ट करा. कष्ट करण्यासाठी तुम्हाला कोणताही कॉलेज, कोणताही शिक्षक, ग्रोथ तरी सगळ्यांना कॉमन आहेत ना. हे सगळ्यांना कॉमन आहे की आतापर्यंत बघितलेलं, ह्याचा ऍक्सेस कोणाकडे आहे? सगळ्यांकडे आहे. दिशा फक्त मिळायला पाहिजे. सो तुम्हाला न्यूनगंड अजिबात ठेवू नका. तुलना स्वतःशी करा आणि कॉम्पिटिशन स्वतःशी करा. एवढा फक्त मुद्दा लक्षात ठेवा. आपले आता एक 10 मिनिटं पूर्वी बंद करतोय. सकाळी खरं तुमचं सेशन 10 ते 1 असते, मला कल्पना होती. सरांनी पत्रात लिहिलं पण होतं की 10 ते 1 बोला म्हणून तयारी तेवढीच गेली होती. सरांनी काल बॉम्ब टाकलं की सर 8लाच सुरू करू. पण मला चांगलं वाटलं ऐकून. म्हटलं आपल्याला खूप छान जेवढा वेळ बोलता येईल, संवाद साधता येईल. आणि वातावरण कालपासून मी बघतोय की इन्फॉर्मल आहे, कुठेही औपचारिकतेचा अवडंबर नाहीये. आणि विद्यार्थी आणि शिक्षक हा संवाद हा खरंच संध्या संभासारखा. म्हणजे मी जरी वरती बसलो असलो आणि सर खाली असले तरी ते अंतर त्या प्रकारचं नाहीये. तो कोणी सहजपणे प्रश्न विचारतंय, माझ्या प्रश्नांना उत्तर देतंय. हा जो सर मागाशी म्हटले की प्रशस्त देश, हा काही देश फक्त झुडपाने तयार होत नाही, त्यातल्या माणसाने पण तयार होतो. आणि तो वातावरण तयार करण्यामध्ये सगळी म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीची पुण्यही असेल, ह्याचे कोऑर्डिनेटर्स असतील, तुम्ही असाल, आम्ही सगळे असू, ह्या सगळ्यांचं ते बहुकर्ण योगाचं चित्र आहे ते. सो आय सिन्सिअरली होप की जे काही आजपर्यंत म्हणजे माझ्या थोडं शिकवण्यातनं असेल, बाकी जे काही सगळे गुरुवर येऊन गेले, यातनं तुम्ही टेक होम मेसेज काय घेऊन जाल की अल्टिमेटली नथिंग इज इम्पॉसिबल. तुमच्याकडे साधनं आहेत का? आहेत. तुम्ही स्वतःशी कॉम्पिटिशन करा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःपेक्षा बेटर व्हा. एवढंच फक्त तुम्हाला मी काय म्हणतो शुभेच्छा देईन. तुम्हाला मी पुढच्या प्रवासासाठी तुमचं अभिनंदन करेन मी. आणि वारंवार आपली भेट होऊन राहून दे. भेट जरी झाली नाही तरी आपल्याला समान धागा काय असतं तेच म्हटलं की आपलं चप्पल, आपले मोबाईल हे एकसारखे होत, एवढं आपलं कनेक्शन चांगलं व्हावं अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्ही सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू.